नमस्कार, सर्वांचं स्वागत. आपण आता कार्यक्रमाला सुरुवात करतो आहोत. मी पहिल्यांदा मंचावरती आपले आजचे वक्ते विजय कुंजीर, मृदुल निळे सर आणि नचिकेत यांना वरती यायला विनंती करतो. सुरुवातीला आपण आपल्या पाहुण्यांचं फूल आणि संस्थेची आपली जी बॅग आहे ती देऊन स्वागत करणार आहोत. प्राध्यापक विजय कुंजीर आणि आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर मृदुल निळे. वी नीड यू आणि सत्यशोधक कट्टा, म्हणजे वी नीड यूचाच सत्यशोधक कट्टा आहे. वी नीड यू आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सत्यशोधक कट्टाच ही थोडीशी नवीन गोष्ट आहे. आपण वी नीड यूच्या वतीनं असे कार्यक्रम गेल्या 35-40 वर्षामध्ये अनेक कार्यक्रम राबवलेले आहेत. आनंद नाडकर्णींचे लेक्चर्स असतील, अतुल गोडबोले, अच्युत गोडबोले आहेत. अनेकांची व्याख्यानं आपण घेतलेली आहेत. आजपर्यंत आपण हे संवाद नावाच्या यांनी करत होतो. आता आपण सत्यशोधक कट्टा केला. तुम्हाला माहिती आहे की 2 वर्षांपूर्वी 2023मध्ये सत्यशोधक समाजाला 150 वर्ष झाली. त्यानिमित्ताने आपण ठाण्यामध्ये एक मोठी रॅली काढली होती आणि एक सत्यशोधक कट्टा की जो वेगवेगळ्या प्रकारच्या वैचारिक, सांस्कृतिक, ललित ॲक्टिव्हिटी आपण रेग्युलर बेसिसवर करू असं ठरवून तो सुरू केला होता. त्याच्या वतीनं आजचं आपण हे व्याख्यान घेतलेलं आहे. मी सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि याच्या पुढे नचिकेत तो आपली या कार्यक्रमाचं या आजच्या विषयाचा प्रास्ताविक करेल आणि वक्त्यांचा परिचय करून देईल. थँक्यू अभय. आजचा विषय महत्त्वाचा आहे आणि रोज या विषयाच्या संदर्भानं काहीतरी घडत असतं आणि नवनव्या बातम्या किंवा नवे धक्के रोज बसत असतात. तर हे रोजचे बसणारे धक्के यांची संगती कशी लावायची, त्याचे अर्थ कसे लावायचे, ट्रम्प अध्यक्ष झाल्यानंतर जगात जे बदल घडत आहेत किंवा अजून घडू शकतात त्याची दिशा काय असेल, त्याचे भारतावर काय परिणाम होतील, त्याचे एकंदर ज्याला आपण वर्ल्ड ऑर्डर किंवा जागतिक व्यवस्था म्हणतो त्या व्यवस्थेवर काय परिणाम होतील, असे अनेक प्रश्न त्यांचा उहापोह हा होत असतो. पण सिस्टमॅटिकली, पद्धतशीरपणे त्याचं विश्लेषण लोकांसमोर व्हावं, खुली चर्चा त्यानिमित्तानं व्हावी म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. आणि माझ्या दृष्टीने, म्हणजे माझ्या वैयक्तिक दृष्टीनं देखील इथे आनंदाची बाब अशी आहे की माझे 2 शिक्षक असं मी म्हणेन, त्यातले मृदुल निळे सर हे माझे थेट शिक्षक. मी रुईया महाविद्यालयामध्ये BA पॉलिटिकल सायन्स करत असताना आमच्या अभ्यास आणि अभ्यासापेक्षा जास्त अभ्यासेतर गोष्टींना कायम प्रोत्साहन देणारे शिक्षक मृदुल निळे सर आज अध्यक्ष आहेत. आणि वक्ते विजय कुंजीर यांचं राजकीय, सामाजिक, राजकीय अर्थशास्त्राचं, म्हणजे ज्याला आपण पॉलिटिकल इकॉनॉमी म्हणतो, सांस्कृतिकरणाचं विश्लेषण वाचणं, म्हणजे सध्या ते सातत्याने परिवर्तनाचा वाटसरू या पाक्षिकामध्ये, नियतकालिकामध्ये पाक्षिक सदर त्यांचं जे चालवत आहेत ते वाचणं हा
परत एक नव्यानं हे सगळे विषय स्वतः मी राज्यशास्त्राचा विद्यार्थी कायमच असल्यामुळे त्यांना मी माझे शिक्षकच मानतो आणि अनेक वेळा म्हणजे समटाईम्स आय एम जेलस की मी ज्या एका नियतकालिकात काम करतो तिथे इतकं चांगलं विश्लेषण आमच्याकडे कसं छापून येत नाही आणि विजय कुंजीरांचं व्हॉट्सअपमध्ये छापलं जे जातं त्याच्यामुळे त्याची मी आतुरतेने वाट बघत असतो. असे 2 शिक्षक आहेत. त्यांचा फॉर्मल परिचय, औपचारिक परिचय म्हणजे दोघंही 2 दशकाहून अधिक काळ अध्यापनाच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. विजय कुंजीर सर हे सध्या सिम्बायसिस इन्स्टिट्यूट ऑफ लिबरल आर्ट्समध्ये शिकवतात. त्यांची डिसिप्लिनरी बॅकग्राऊंड ही इतिहासाची जरी असली तरी ते त्या डिसिप्लिनरी किंवा त्या विषयाच्या विद्याशाखेच्या कुंपणात अजिबातच बंदिस्त राहू इच्छित नाहीत आणि ते राहू नयेत असं त्यांचं तितक्या मोठा आवाका असलेल्या लिखाण वाचल्यानंतर कोणालाही वाटेल. त्याचबरोबर ते UPSC MPSC अशा स्पर्धा परीक्षा ज्या असतात त्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही मार्गदर्शक म्हणून काम करतात आणि हे दोघंही विद्यार्थीप्रिय शिक्षक आहेत. म्हणजे त्यापैकी एकांचा मला थेट अनुभव असला तरी विजय कुंजीर सरांचे देखील फ्रायडे फ्रंटलाईन ही पुण्यातली व्याख्यानमाला ऐकणारे अनेक विद्यार्थी हे नंतर माझे वेगवेगळ्या संदर्भात त्यांच्याशी मैत्री झाल्यामुळे त्यांच्याकडनंही ते कसे विद्यार्थी प्रिय शिक्षक आहेत हे मी कायम ऐकत आलेलो आहोत. त्याची आपल्यालाही ते प्रचिती येईलच अशी उमेद आहे. मृदुल निळे सर हे मुंबई विद्यापीठामध्ये राज्यशास्त्राचे प्राध्यापक आहेत. तत्पूर्वी त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवर 2008 ते 2022 साली ते निवडून आलेले सदस्य होते. त्यापूर्वी त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागाचं म्हणजे तेव्हा मी विद्यार्थी होतो विद्यार्थी कल्याण विभागाच्या संचालक पदाचीही जबाबदारी पार पाडलेली आहे. त्यांची संपादित पुस्तकं 3 वर्ष जे अरविंद येलेरी यांच्याबरोबर संपादित केलेलं जे पुस्तक आहे त्याचा विशेषत्वानं उल्लेख करायला लागेल आणि राज्य निवडणूक आयोगालाही सल्लागार म्हणून त्यांनी गेली काही वर्ष जबाबदारी पार पाडलेली आहे. तर असे 2 राज्यशास्त्र समाजशास्त्रातले निष्णात विश्लेषक आपल्याला आज वक्ते आणि अध्यक्ष म्हणून आपल्याकडे आलेले आहेत. तर आता फार वेळ न दवडता मी विजय कुंजीर सरांना विनंती करतो की त्यांनी आपली मांडणी करावी. सगळ्यात सुरुवातीला संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे, संस्था चालवणाऱ्यांचे आभार की त्यांनी याच्यासाठी मला विचारलं आणि ऑफकोर्स माझे त्यांच्याशी ज्या प्रकारचे संबंध आहेत ते पाहता मी त्यांना लगेचच त्याच्यासाठी हो म्हटलं. ट्रम्पवर बोलण्याची एकही संधी सोडू नये असा साधारणपणे त्याच्या पाठीमागचा सगळ्यात महत्त्वाचा हेतू आहे आणि ती जिथं कुठं मिळेल तिथं सोडू नये असं माझं म्हणणं आहे. ठाण्यासारख्या ठिकाणी तर विशेषतः सोडू नये आणि म्हणून याच्यासाठी मी पुण्यावरनं ठाण्याला आलेलो आहे. त्याच्यातच जे काय आहे ते सगळं एका अर्थाने सामील आहे. आय एम एक्स्ट्रीमली थँकफुल. मी मधी इंग्रजी आणि हिंदी ह्याही भाषांमध्ये बोलत राहील. अर्थात कॉन्शियसली विचार करतच राहील की ते खूप लांबलं नाही पाहिजे, ते जितकं छोटं होईल तितकं राहील. सो आय एम व्हेरी थँकफुल टू नचिकेत फॉर हॅव्हिंग हॅड इंट्रोड्यूस्ड मी इन द वे इन विच ही डिड इंट्रोड्यूस अँड yes, it's like a gorgeous thing to be here. I'm also thankful to Mridul Nile sir for having had come down to preside over this function. आता फार वेळ न लावता माझे जे काही 1-2-3 मुद्दे आहेत ते 2-3 मुद्दे जेवढ्या संक्षिप्तपणे मांडता येतील तेवढे मांडायचे आहेत. कारण त्याच्या पाठीमागचा हेतू असा आहे की जेवढी जास्त वेळ चर्चेला राहील तेवढा जास्त वेळ त्याच्यासाठी राहायला पाहिजे. कारण जे मी बोलेल त्याच्यातनं अनेक वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दे तुम्हालाही सुचत जातील आणि त्याच्यानंतर डेफिनेटली आपण त्याच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीने बोलत राहू. अगदी सुरुवातीला सगळ्यात एकदम बेसिक 1-2 गोष्टी बोलणार आहे आणि त्याच्यानंतर विल मूव्ह अहेड. 1.5 महिना झालेला आहे ट्रम्प सत्तेत येऊन.
म्हणजे जानेवारी 20ला त्यांनी सत्ता मिळवली आणि 1.5 महिना होत आलेला आहे. आणि साधारणपणे सेन्स असा आहे की गेल्या कित्येक दशकांमध्ये एवढी हालचाल बघायला मिळाली नाही किंवा एवढं हालावं लागलं नाही. म्हणजे तुम्ही जर आंतरराष्ट्रीय स्तरावरती वेगवेगळ्या प्रकारच्या अभ्यासकांकडे बघितलं, नेत्यांकडे बघितलं, डिप्लोमॅट्स असतील, इन्व्हेस्टर्स असतील, हजारो वेगवेगळ्या प्रकारची लोकं आहेत की ज्यांच्यामध्ये एक विलक्षण अशा प्रकारची चलबिचल आहे की हे सगळं एकंदरीत घेऊन जाणार कुठे आहे आपल्याला आणि या सगळ्यातनं बाहेर काय निघणं अपेक्षित आहे आणि अजून काय काय बघायचं आहे. म्हणजे 1.5 ते 2 महिन्यांमध्ये जे काही बघितलेलं आहे त्यांनीच इतक्या गोष्टींना हादरवून सोडलेलं आहे की अजून ह्याच्यामध्ये बघायचं तर काय काय बघायचं आहे. अर्थात जे त्याच्यात मातब्बर आणि मुरलेले कॅरेक्टर्स आहेत, विशेषतः अमेरिकन डेमोक्रॅटिक पक्षातले, त्यांना हे खूप क्लिअर आहे की आपल्याला हे जे काही सगळं करायचं आहे हे साधारणपणे नोव्हेंबर 2026पर्यंत झेलायचं आहे. कारण नोव्हेंबर 2026ला ज्याला मिड टर्म इलेक्शन्स म्हणतात त्या अमेरिकेच्या मध्यवर्ती निवडणुका होतील की ज्याच्यामध्ये हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्सचे सगळे सदस्य परत निवडले जातील. साधारणपणे 30 राज्यांचे गव्हर्नर्स निवडले जातील आणि सिनेटचे जवळपास 2/3 सदस्य निवडले जातील. आणि मिड टर्म्स ह्या अमेरिकेमध्ये दर 2 वर्षांनी येतात आणि त्या अर्थाने अत्यंत महत्त्वाच्या असतात. सो डेमोक्रॅट्समध्ये तरी कमीत कमी अशी एक शाश्वती आहे की नाही ठीक आहे, हे जे काही चालेल हे अजून 1-2 वर्ष चालेल आणि त्याच्यानंतर मग आपण बघू की हे एका अर्थाने स्थिर असणार आहे की ह्याच्यामध्ये बदल घडू शकतात. जर हे स्थिर राहिलं तर त्याला काय पद्धतीने सामोरं जायला लागेल त्याचा विचार करायला लागणार आहे. कारण 2028मध्ये पुढची अध्यक्षपदाची निवडणूक येणार. ट्रम्प त्याला टेक्निकली क्वालिफाईड नाही आहे, पण ट्रम्प आत्ताच्या घडीला अशा सगळ्या प्रकारचे प्रयत्न त्यांचे चालू आहेत की ज्याच्यामुळे जर जमलं तर त्याही निवडणुकीमध्ये आपण उमेदवार असलं पाहिजे. आता ट्रम्पच्या उमेदवारीच्या 3 निवडणुका आहेत, म्हणजे एक 2016ची आहे, 2020ची आणि 2024ची आहे. 24ची निवडणूक ही पहिली निवडणूक आहे की ज्याच्यामध्ये तो दोन्ही निवडणुका जिंकलेला आहे. म्हणजे अमेरिकेत अध्यक्षपदाची जी निवडणूक असते ती साधारणपणे 2 भागांमध्ये विभागली जाते. एक ज्याला ते पॉप्युलर वोट असं म्हणतात आणि दुसरं इज द इलेक्टरल कॉलेज वोट. तर ते त्यांच्या राज्यघटनेत त्याची तरतूद आहे की प्रत्येक राज्याला विशिष्ट प्रमाणामध्ये मतं आहेत आणि ती मतांची संख्या 283च्या आसपास झाली की साधारणपणे तुम्ही अध्यक्ष होता. ते इलेक्टरल कॉलेज जे आहे ते साधारणपणे 571 लोकांचं आहे. सो ही पहिली निवडणूक आहे की ज्याच्यामध्ये तो दोन्ही वोट्स जिंकलेला आहे. 2016मध्ये ज्यावेळेला हिलरी क्लिंटन त्याच्या विरोधक होत्या त्यावेळेला त्याला इलेक्टरल कॉलेज जिंकता आलं पण पॉप्युलर वोट जिंकता आलेलं नाही. त्यावेळेला हिलरी क्लिंटनला जवळपास 40-50 लाख मतं त्यांच्यापेक्षा जास्त होती. 2020ला ते दोन्ही निवडणुका हरले कारण ते पॉप्युलर वोट पण हरले आणि इलेक्टरल कॉलेज पण हरले. बिडननी त्यांना दोन्ही याच्यामध्ये परास्त केलेलं होतं. आणि 2024 ही पहिली निवडणूक आहे की ज्यावेळेला ते दोन्ही याच्यामध्ये जिंकलेले आहेत. 2024च्या निवडणुकीमध्येच ट्रम्प जे करतोय त्याचं एका अर्थाने ज्याला आपण म्हणतो की बाबा सूत्र कुठं सापडू शकतं तर ते 24च्या निवडणुकीची जी मतविभागणी आहे त्याच्यातच तुम्हाला ते सूत्र सापडतं. सूत्र काय आहे तर 15 कोटीच्या आसपास मतं टाकली गेली 2024च्या निवडणुकीसाठी अध्यक्षपदासाठी. ट्रम्प यांना 7,80,00,000 आसपास मतं पडली आणि कमला हॅरिस यांना 7,60,00,000 आसपास मतं पडलेली आहेत. दोघांमधलं अंतर 23 लाख मतांचं आहे, फक्त 23 लाख. म्हणजे ट्रम्प यांना कमला हॅरिस यांच्यापेक्षा फक्त एकूण पडलेल्या मतांपैकी 1.5% मतं जास्त पडलेली आहेत. आता टेक्निकली पाश्चिमात्य लोकशाहींचा एक नियम असा असतो की जर मतांचं अंतर खूप कमी असेल तर यू शुड ऑलवेज गव्हर्न फ्रॉम द सेंटर. सो मतांचं अंतर जर खूप मोठं असेल तर तुम्ही तुमची जी काही राजकीय भूमिका आहे त्याला अनुसरून तुम्ही त्या भूमिकेतनं राज्य करणं त्याला साजेचं दिसतं कारण तुम्हाला तेवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये मतं पडलेली आहेत.
पण जर तेवढं मोठं अंतर नसेल, आणि तेवढं मोठं अंतर निश्चितच नाही आहे, म्हणजे 23 लाखांचं उणपुरा अंतर आहे, तर त्या केसमध्ये पुढची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून यू शुड ऑलवेज गव्हर्न फ्रॉम द सेंटर, कारण समोरची जी मतं आहेत ती आता आपल्याला जिंकायची आहेत. म्हणजे जी आपल्या बाजूनी पडलेली मतं आहेत ती आपलीच मतं आहेत, ती कुठेही जाणार नाही आहेत. आणि ट्रम्प यांना साधारणपणे ती 7-7.5 कोटीच्या आसपासची जी मतं आहेत ती त्यांना कंटिन्युअसली पडत राहिलेली आहेत, ती कुठंच जात नाहीत. पण तुम्हाला करायचं काय, तर ती समोरची जी 7-7.5 कोटी आहेत त्याच्यातली काही मतं आता आपल्याला आपल्या बाजूला वळवायची आहेत. मग म्हटल्याच्या नंतर थोडं त्यांच्या अनुषंगाने, थोडं त्यांच्या बाजूनी, थोडं त्यांच्या पद्धतीने, अशा पद्धतीने तुम्ही राज्यकारभार केला पाहिजे. ओके, ट्रम्प पॉसिबली इज नॉट इंटरेस्टेड इन दॅट. म्हणजे अर्थात ट्रम्प एका बाजूला एक विलक्षण अशा प्रकारचं रसायन आहे, क्रिएटेड आउट ऑफ व्हॉट इज कॉल्ड एज अ मीडिया एज. म्हणजे अमेरिकेमध्ये गेली 50-60 वर्ष प्रसारमाध्यमांचा आणि वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमांचा जो काही अतिरेक झालेला आहे, त्या अतिरेकाचं एक जिवंत झालेलं जे राक्षसी स्वरूप आहे ते ट्रम्प आहे. ही रेप्रेझेंट्स द वर्स्ट ऑफ व्हॉट अमेरिकन मीडिया स्टँड्स फॉर. पेटीनेस, जेलसी, क्रुएल्टी, की अशा सगळ्या प्रकारच्या गोष्टी की ज्या अत्यंत अश्लील अशा प्रकारची भाषा, वर्तन याचा वापर करणे, कारण तसं केल्याच्या नंतर जास्तीत जास्त लोक आपले कार्यक्रम बघतात, जास्तीत जास्त त्याच्यामध्ये एक कुतूहल जागृत होतं आणि पर्यायाने आपल्या कार्यक्रमांची लोकप्रियता वाढत राहते. हे जे काही त्यांच्या एक प्रकारच्या मीडियाचं एक सूत्र होतं, त्याचा ट्रम्प एकदम क्लासिकल अशा प्रकारचा नमुना उत्तर येते आणि त्याच्यामुळे रेप्रेझेंट्स द वर्स्ट ऑफ इट. सो आणि ॲट द एज ॲट विच इज, म्हणजे त्या 78-79 वर्षाचे आहेत, ह्या वयामध्ये त्यांच्याकडनं काही बदल होतील ह्याची शून्य अपेक्षा आहे. म्हणजे द वे इन विच द ग्लोबल कॅल्क्युलस नाव वर्क्स इज देर इज नो पॉईंट. तुम्ही अशी अपेक्षाच करू शकत नाही की हा माणूस आत्ता ज्या पातळीवरती आहे त्याच्यापेक्षा थोडा सुधरेल, बदलेल, शहाणा होईल, काही होईल. पण ह्याच्यातलं काही घडणार नाही आहे. तुम्हाला तुमच्या बाजूनी प्रयत्न करायचे की हे जे काही समोर आहे ह्याला आपण तोंड कसं देणार आहे, म्हणजे आपण याचा प्रतिकार करायचा आहे, आपण ह्याला काय प्रतिसाद द्यायचा आहे, आपण याचं करायचं तर काय करायचं आहे ह्याचा बाकीच्यांनी विचार करायचा आहे. ही इज नॉट गोइंग टू चेंज, नथिंग इज गोइंग टू चेंज, इट्स गोइंग टू कीप ऑन बिकमिंग वर्स्ट. आणि गेल्या 2-1 महिन्यांमध्ये त्यांनी ते दाखवून दिलेलं आहे की त्यांची एकंदरीत गोष्टींची जाण समज आहे तर काय आहे. ही इज ऑब्सेस्ड विथ सर्टन थिंग्स, यू जस्ट कांट हेल्प दॅट. सो अमेरिकेला इंग्रजीची अधिकृत भाषा घोषित करणे, म्हणजे साधारणपणे आपल्या इथल्या पश्चिम महाराष्ट्राच्या विश्वामध्ये आपल्या लेखी अमेरिकेची अधिकृत भाषा कायमच इंग्रजी होती. कारण आपण आणि आपली मुलं भावंड जी काही असतील ती जी काही GRE, TOEFL, SAT, BITच्या परीक्षा द्यायची, तर त्याच्यासाठी माझ्या तरी ऐकिवात कुणी स्पॅनिश शिकायला गेल्याचं नाही आहे. त्याच्यामुळे अमेरिकेची अधिकृत भाषा ही आपल्यासाठी कायमच इंग्रजी होती. आता अजून इंग्रजी ही अधिकृत भाषा असणार आहे, ह्या घोषणेच्या पाठीमागनं काय निघतं हे त्यांनाच कळतं. ओके, किंवा गल्फ ऑफ मेक्सिकोला गल्फ ऑफ मेक्सिको न म्हणता गल्फ ऑफ अमेरिका म्हणणे, पहिल्याच फेरीमधले जे काही बदल झाले की दी अमेरिकन स्टेट विल रेकग्नाइज ओनली 2 जेंडर्स, की एक स्त्री असतं आणि एक पुरुष असतं, याच्या पलीकडं दुसरे कुठलेही जेंडर्स अक्नॉलेज केले जाणार नाहीत. मिनिमम जो मनुष्य थोडंफार विज्ञान शिकलेला आहे, थोडंफार पेशी किंवा जीवशास्त्राचं ज्याला थोडीफार अक्कल आहे, त्याला हे सहजच कळतं की हे 2 जेंडर्स नावाचं जे काही प्रकरण आहे हे एका अर्थाने एक समाजशास्त्रीय अशा प्रकारचं प्रकरण आहे जे काळामध्ये घडलेलं आहे एका विशिष्ट टप्प्यावरती. जेंडरिंग कायम कॉम्प्लेक्स होतं, माणसाच्या बाबतीत जेंडरिंग हा कधीही साधा मुद्दा नव्हता आणि देर हॅव ऑलवेज बीन मल्टिपल जेंडर्स. आज त्याला नावं दिली गेली, आज त्याचं जे काही एका अर्थाने त्याच्याबद्दलची मांडणी केली जाते. तुम्ही जर ह्या 2 जेंडर्सचे नसताल तर तुम्हाला त्याच्याबद्दल कसल्याही प्रकारची लाज, भीती असण्याची गरज नाही. हे त्या काळामध्ये बदलत गेलेल्या गोष्टी आहेत. पण जेंडर्स हे कायम मल्टिपलच होते, ते कधीही 2 नव्हते. सो ह्या अशा ज्या काही विचित्र गोष्टी आहेत
ह्या विचित्र गोष्टी ह्या पहिल्या 2 महिन्यांमध्ये घडलेल्या आहेत. अजून किती बघायचंय त्याला काही मर्यादा नाहीये. आणि प्रत्येक गोष्ट इज लाईक ही सीज इट फ्रॉम अ व्हेरी पर्सनल लेन्स, की तुम्ही न्याय, कायदा, इन्स्टिट्यूशन्स, रूल्स ह्याच्याबद्दल काही बोलू शकत नाही. तुम्ही जर माझ्या विरुद्ध काही बोलत असताल तर तुम्ही फक्त माझ्या विरुद्ध बोलताय. सो इट्स लाईक दॅट ओल्ड थिंग की ते जे जॉर्ज बुश म्हटला होता 9/11च्या वेळेला, इफ यू आर नॉट विथ अस यू आर अगेन्स्ट अस. सो ट्रम्प इज अ कंटिन्युएशन ऑफ द सेम थीम की तुम्ही जर माझ्या विरुद्ध बोलत असताल तर तुम्ही निश्चितच माझ्या बाजूने नाही आहेत, आणि इन दॅट केस आय हॅव गॉट टू फाईट यू आउट. प्रॉब्लेम फक्त एकच काय झालेला आहे की जी एक आयडिया होती की अमेरिकन राज्यघटना ही चेक्स अँड बॅलन्सेसवरती आधारित आहे, आणि जरी एक्झिक्युटिव्ह पॉवर ज्या पद्धतीने ट्रम्प वापरतोय त्या पद्धतीने तो वापरत असला तरी उरलेल्या ज्या ऑर्गन्स ऑफ गव्हर्नमेंट आहेत, म्हणजे काँग्रेस असेल किंवा सुप्रीम कोर्ट असेल, तर ते त्यांचं कार्य बजावतील आणि ती साधारणपणे एक्झिक्युटिव्ह एक्सेसेसवरती काहीतरी बंधनं घालतील. तुर्तास तरी तसं काही घडताना दिसत नाहीये. म्हणजे लेजिस्लेचरचा तर काही प्रश्नच नाहीये, कारण लेजिस्लेचरच्या दोन्ही हाऊसेसमध्ये, सेनेट आणि हाऊस ऑफ रेप्रेझेंटेटिव्हमध्ये रिपब्लिकन आहे, आणि रिपब्लिकन्सचे सगळ्यात आघाडीचे सदस्य अशाच प्रकारची लोक आहेत जे ट्रम्पची तळी उचलून धरतात, इररिस्पेक्टिव्ह ऑफ द फॅक्ट की वेदर दर इज लेजिस्लेटिव्ह मेरिट इन इट ऑर नो मेरिट इन इट. म्हणजे ते जे म्हणतायत त्याच्यामध्ये काही कायद्याच्या अनुषंगाने तथ्य आहे नाहीये अशा कसल्याही गोष्टींचा विचार न करता ते सरळ आत्ताच्या घडीला तरी त्यांची तळी उचलून धरतायत. प्रतिकाराच्या पातळीवरती एक खूप इंटरेस्टिंग प्रतिकार म्हणून जो डेव्हलप होतोय तो बर्नी सँडर्स यांच्या नेतृत्वाखाली होतोय, आणि आत्ताच्या घडीला तरी ते रिपब्लिकन्सच्या अशा मतदारसंघांना टार्गेट करतायत की जिथं 2024च्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन्स जस्ट निवडून आलेले आहेत, जस्ट म्हणजे 1001 मतं इकडं तिकडं, आणि कदाचित पुढच्या निवडणुकीला ते हारतील अशी ज्या मतदारसंघांची शक्यता आहे त्या मतदारसंघांमध्ये सगळ्यात जास्त ट्रम्पला विरोध करणारी निदर्शनं असतील, रस्त्यावर उतरून घोषणाबाजी असेल, वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्या इथं प्रतिकार सुरू झालेला आहे. सो तो एक मुद्दा आहे. पण ट्रम्प हॅज अ वे ऑफ डीलिंग इवन विथ दॅट की हे सगळे लोक देशद्रोही आहेत, तुम्ही माझ्या विरुद्ध बोलताय म्हणजे तुम्ही एक निवडून आलेल्या अध्यक्षाच्या विरुद्ध बोलताय, म्हणजे तुम्ही एका अर्थाने कायद्याची अवमानना करताय. सो इज व्हेरी क्लेवर अबाउट दॅट की कुठल्या मुद्द्यावरती आपण ते आपल्या बाजूनी ओढून घेऊ शकतो आणि कुठल्या गोष्टीचा आपण आपल्या बाजूने फायदा करून घेऊ शकतो, तो त्याच्या बाबतीत खूपच क्लिअर आहे. आणि त्याच्यामुळे एका अर्थाने एक प्रॉब्लेम हा काँग्रेसच्या बाबतीत आहे की बाबा जोपर्यंत काँग्रेसचं सदस्य बदलत नाहीत तोपर्यंत तरी हा खेळ असाच चालू राहणार आहे. सुप्रीम कोर्टामध्ये आत्ता तरी एकूण जस्टिसेस जे आहेत आणि त्यांच्या इथं सगळे जस्टिसेस हे इक्वल असतात, तर त्याच्यामध्ये कॉन्झर्वेटिव्हजला एक मेजॉरिटी आहे. त्यांच्याकडे एक फेडरलिस्ट सोसायटी नावाचा त्यांच्या स्टाईलचा एक RSS आहे जो हा पूर्ण प्रयत्न करत राहतो की आपली लोक ही वेगवेगळ्या शासकीय संस्थांमध्ये आजीव सदस्य झाली पाहिजेत. आणि सुप्रीम कोर्ट जजेस हे अमेरिकेमध्ये तहा हयात म्हणजे जोपर्यंत तो राजीनामा देत नाही, जोपर्यंत यम त्याला घेऊन जात नाही किंवा जोपर्यंत काँग्रेस त्याला इम्पीच करत नाही. अर्थात काँग्रेस इम्पीच करते फक्त एकाच बेसिसवरती की मेंटली अँड फिजिकली इज नॉट केपेबल ऑफ कॅरिंग ऑन विथ हिज जॉब. तर एवढ्याच केसमध्ये त्यांना उडवता येतं, तर अदरवाईज त्यांना उडवताच येत नाही. म्हणजे त्याचं एक खूप चांगलं उदाहरण ट्रम्पच्या शेवटची जी अध्यक्षपदाची फेरी होती त्याच्यामध्ये घडलेलं होतं. रूथ बेडन गिन्सबर्ग नावाच्या जस्टिस होत्या. रूथबाई ह्या वयाच्या 93-94व्या वर्षी वारल्या आणि त्या जज होत्या. आणि हे ट्रम्पच्या शेवटच्या महिन्यांमध्ये घडलं. अँड त्यांना कॅन्सर होता, जबरदस्त कॅन्सर होता. आता नॉर्मल कंडिशनमध्ये तुम्ही राजीनामा देऊन मोकळ्या झाल्या असत्या, पण गिवन द फॅक्ट की आपण राजीनामा दिला तर ट्रम्पला आपल्याऐवजी एक जज नेमता येतो आणि तो जज जर कॉन्झर्वेटिव्ह असेल तर कोर्टाची लिबरल्स अँड कॉन्झर्वेटिव्हमधली जी गणित आहे ते गणित बिघडतं. सो रूथ बेडर हॅज दॅट वंडरफुल पोझिशन, जोवर ट्रम्प अध्यक्ष आहे ना तोवर मी मरणार नाही. आता अनफॉर्च्युनेटली अशी आपली किती जरी इच्छा असली, म्हणजे वयाच्या 92-93व्या वर्षी दुर्धर कॅन्सर असताना देखील आपली किती जरी अशी जबरदस्त इच्छा असली
तरी जगणं मरणं आपल्या हातात नसतं. सो दुर्दैवाने रुथबाई गेल्या आणि ट्रम्पला त्याच्या अध्यक्षपदाच्या शेवटच्या महिन्यांमध्ये, म्हणजे लिटरली शेवटच्या, की ज्या महिन्यांमध्ये नॉर्मली कुठलेही पॉलिसी डिसिजन्स घेतले जात नाहीत, एक नवीन जज नेमण्याची सुवर्ण संधी चालून आली आणि त्यांनी ती सोडायची नाही असं ठरवलं. आणि ज्या माणसाला त्यांनी जज म्हणून नेमलं, मॅन ऑफ व्हेरी क्वेश्चनेबल मॉरल्स, परफेक्ट, म्हणजे ट्रम्पच्या नेमणुका इतक्या दिव्य आहेत, म्हणजे अशी माणसं शोधून आणलेली आहेत की जी खरं तर तुरुंगात असायला पाहिजेत. म्हणजे त्याचं उत्तम उदाहरण, ह्या कॅबिनेटमध्ये जो मनुष्य कायदा मंत्री होणार होता, फायनली ही हॅड टू विथड्रॉ हिज नेम, कारण द डील इन द काँग्रेस वॉज द रिपब्लिकन्स थ्रेट, अँड इमॅजिन द रिपब्लिकन्स थ्रेटन्ड हिम, की तुमच्यावरती काँग्रेसच्या चौकशीचे जे अहवाल आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही सेक्शुअल मिसकंडक्ट केलेला आहे, ते अहवाल आम्हाला पब्लिक करायला लागतील जर तुम्ही तुमचं नाव ह्या शर्यतीतनं विथड्रॉ केलं नाही तर. अँड मॅट गेट्स विथड्रू. सो इट्स ॲज बॅड ॲज दॅट. म्हणजे ट्रम्प चुन के ऐसे कॅरेक्टर्स लाता है, चुन के, की वर्तन, वाणी, वर्तन या सगळ्या पातळीवरती, विचार विकृती या सगळ्या पातळीवरती ज्या प्रकारच्या भूमिका शक्ती कपूरनी हिंदी चित्रपटात वठवलेल्या आहेत, अशा प्रकारची माणसं ही अमेरिकन सरकारचा भाग झाली पाहिजे. ते याच्याबद्दल विलक्षण आग्रही आहेत. सो मॅट गेट्स बाहेर पडला. द डिफेन्स मिनिस्टर हू इज लेफ्ट देअर, पीट हेग्सेथ, इज अ परफेक्ट कॅरेक्टर ऑफ दॅट व्हरायटी. सो इतकी आपण अर्थात, म्हणजे द रॉट स्टेम्स फ्रॉम द टॉप. म्हणजे ट्रम्पची एकंदरीतच वर्तनाची जी काही पातळी आहे सार्वजनिक जीवनातली, ती कायमच इतकी विवादास्पद आणि इतकी खालच्या पातळीवरची राहिलेली आहे की त्याच्यात कुठलंच आश्चर्य नाही की अशा माणसाला अशाच प्रकारची लोक सापडतात. इट्स डेफिनेटली नॉट सरप्राइजिंग. सो देर आर नो मॉरल्स इन दिस बिझनेस. देर इज ॲब्सोल्युटली नो मॉरॅलिटी. द ओनली मॉरॅलिटी दॅट होल्ड्स इज, आर यू लॉयल टू हिम? आणि ही डिमांड्स परफेक्ट लॉयल्टी. म्हणजे तुम्ही त्यांच्या सेवेत असताना तुम्ही जरी अमेरिकन सरकारचे मंत्री असले तरी देखील तुम्ही वैयक्तिक पातळीवरती जणू काही ट्रम्पचे गुलाम आहात अशा पद्धतीने तुमच्याकडनं वर्तन अपेक्षित आहे. आणि अनफॉर्च्युनेटली इनफ ही हॅज फाउंड अ गुड टीम फॉर डुईंग दिस इन दिस राउंड. दे कीप थ्रेटनिंग पीपल राईट, लेफ्ट अँड सेंटर. म्हणजे निर्मला सीतारामन ऑफ द अमेरिकन गव्हर्नमेंट इज दिस मॅन कॉल्ड ॲज बेसंत, जो युक्रेनला गेला आणि ज्यांनी युक्रेनच्या अध्यक्षांसमोर कोरा कागद ठेवला, सेइंग दिस की याच्यावरती सही करायची, त्याच्या वरचा मजकूर जो आहे तो आम्ही लिहिणार आहे. अँड दॅट इज गोइंग टू बी इन द फॉर्म ऑफ युक्रेनियन रेअर अर्थ मेटल्स जे आहेत, याच्यामध्ये जे अमेरिकेला इंटरेस्ट आहे त्याच्यातले व्यवहार कसे केले जाणार ते आम्ही वरती लिहू, खाली तुम्ही फक्त सही करायची. ही सण मला त्याच्यासाठी वेळ लागेल. ते म्हटले नाही, आत्ताच्या आत्ता हितच. आणि ते नाही झालं. त्याच्यानंतर मग जो काही तमाशा झाला, तो जो काही दुनियेने बघितला की झेलेन्स्कीचा जो काही पाणउतारा व्हाईट हाऊसमध्ये केला गेला, अर्थात तो म्हणजे दृश्य जर स्वरूपात जरी तसा दिसत असला तरी त्याच्या पाठीमागचं गैर राजकारण आहे. कारण 2019-20 पासून डोनाल्ड ट्रम्प हा झेलेन्स्कीच्या मागं लागलेला होता की जो बिडेन जो आहे त्यांचा मुलगा वॉज अ पार्ट ऑफ अ युक्रेनियन ऑइल कंपनी. सो त्याची जी शेवटची कारकीर्द आहे ॲज प्रेसिडेंट ऑफ द युनायटेड स्टेट्स 2020ला जी संपली, ट्रम्पनी त्यांच्याकडे मागणी या गोष्टीची केली होती, तुम्ही एक तरी स्कॅन्डल त्याच्या विरुद्ध शोधून काढा. एक स्कॅन्डल. म्हणजे जो मनुष्य अशा पद्धतीने एका ऑइल कंपनीमध्ये एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहे, काही ना काहीतरी सापडेलच ना. की जे त्यांनी त्या जॉर्जियाच्या अटॉर्नी जनरलला सांगितलं होतं की 8 लाख मतं इथे तिथं शोधायला किती वेळ लागतो, 8 लाख मतं सापडतात. तो तसंच प्रकार या केसमध्ये केलेला होता. एक तरी तुम्ही त्याच्या विरुद्ध स्कॅन्डल काढा की ज्याचा वापर आम्हाला इथं त्याच्या बापाच्या विरुद्ध करता येईल. तुम्ही जर हे केलं तर मी तुम्हाला रशियाच्या विरुद्धच्या तुमच्या युद्धामध्ये मदत करेल. 2020 पासून युक्रेन रशियाच्या विरुद्ध युद्धामध्ये सामील आहे. आणि तुम्ही जर तसं नाही केलं तर आमच्याकडनं तुम्ही कसल्याही मदतीची अपेक्षा करू नका. आणि त्यांनी ते केलं नाही, कारण इट वॉज व्हेरी क्लिअर इन दोज लास्ट डेज की ट्रम्प इज एनिवे नॉट गोइंग टू विन द इलेक्शन. देयर इज नो पॉईंट इन ऑब्लाइजिंग हिम. आणि त्याचा वाचपा ट्रम्पनी आत्ता जाऊन 5 वर्षांनी काढला
की ज्याला त्या माणसाला घरी पाहुणा म्हणून बोलवला आणि त्याचा जो काही सुंदर पाणउतारा केला विथ द आयडिया दॅट दिस मेक्स फॉर ग्रेट टेलिव्हिजन. म्हणजे दिस वॉज ट्रम्प स्टेटमेंट की ऑन कॅमेरा की दिस मेक्स फॉर ग्रेट टेलिव्हिजन. So he lives with that idea. He breathes the TV. He lives for the TV. Everything for him is the TV. की आपण कसे दिसतो, आपण जे बोलतोय वागतोय त्याची पलीकडच्या बाजूनी काय प्रकारे दखल घेतली जाईल. सो जो मनुष्य कंटिन्युअसली अशा गोष्टींचा विचार करतो त्या माणसाकडनं कसल्याही प्रकारची साधनसुचिता, कसल्याही प्रकारचा चांगुलपणा, कसल्याही प्रकारचा दयापणा असल्या कुठल्याही गोष्टींची अपेक्षा करणं हे फोल आहे. ह्याच्यातली कुठलीच गोष्ट घडणार नाहीये. अमेरिकेतनं भारतीय लोकांना काढणे म्हणजे त्यांच्याकडे इलिगल डॉक्युमेंटेशन असेल किंवा काही असेल तर त्या बेसिसवरती त्यांना काढणे ही काही नवीन गोष्ट नाही आहे, ही कायम घडत आलेली आहे. डोनाल्ड ट्रम्पच्या आधी बाराक ओबामाच्या काळामध्ये जवळपास 2.5 लाख भारतीयांना अशाच पद्धतीने काढलेलं होतं. फक्त त्यांना कधी कुणी पायात हातात बेड्या घालून पाठवलेलं नव्हतं. त्याचा एवढा मोठा टी व्हीवरती दिसेल असा कुठलाही शो केलेला नव्हता. भारतीयांचं जाणं, भारतीयांचं येणं दोन्ही गोष्टी सतत चालत राहिल्या, याच्यात नवीन काही नाही आहे. फरक फक्त काय आहे की विशेषतः आमच्या इथे पुण्यामध्ये जिथं बरीच लोक ही अमेरिकेत असतात, काय करतात तो नंतरचा मुद्दा आहे. तर त्यांचा प्रॉब्लेम हा आहे की हे जे काही सगळं चाललेलं आहे म्हणजे ट्रम्प डिपोर्टेशनच्या आधी देर वॉज अ बिग स्कॅन्डल ऑफ वॉट इज कॉल्ड एज H-1B विजाज. म्हणजे ट्रम्प भारतीयांना डिपोर्ट करतोय, त्यांच्या हातापायात बेड्या घालून त्यांना लष्करी विमानांनी परत भारताला पाठवलं जातंय. त्याच्या आधीचा जो प्रॉब्लेम होता तो H-1B विजाचा प्रॉब्लेम होता. आणि H-1B विजाज मिळतात हे एक विशिष्ट प्रकारच्या भारतीयांना. आणि ट्रम्प सरकारच्या केसमध्ये एक खूप विलक्षण असा अंतर्गत वाद आहे की त्यांच्या याच्यातल्या काही विशेषतः जे प्रगत विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी संबंधित आहेत ऑफ द इलॉन मस्क व्हरायटी. आय एम व्हेरी सॉरी, इलॉन मस्कचा प्रगत विज्ञानाशी काही संबंध नाही आहे, प्रगत तंत्रज्ञानांच्या भांडवली उपयोजनाशी त्याचा संबंध आहे. सो आय एम व्हेरी सॉरी अबाउट दॅट. इलॉन मस्कचा कुठल्याही प्रकारच्या विज्ञानाशी संबंध असू शकत नाही, कसल्याही प्रकारच्या ज्ञानाशी तर डेफिनेटली नाही. तो द मस्क गँग wants to keep the Indians in and also wants more Indians to come in. त्याच्या बरोबर विरुद्ध बाजूला आर द स्टीव्ह बॅनन गँग की जे श्वेतवर्णीय आहेत, ग्रामीण अमेरिकेशी आपला काहीतरी एक ऋणानुबंध आहे असं मानणारी लोक आहेत, विलक्षण वंशवादी आहेत, विलक्षण, की ज्यांचं म्हणणे सगळ्यात पहिले तर येत ना हे भारतीय बाहेर काढणं गरजेचं आहे. कारण सगळ्या उत्तम पगाराच्या नोकऱ्या जर कुणी लाटल्या असतील तर त्या ह्यांनी लाटलेल्या आहेत. आणि त्या लाटून फायदा जो झालेला आहे तो ना त्यांचा झालेला आहे ना, कारण त्यांचा साधा प्रॉब्लेम आहे की जगभरातली सगळी मोठी ही जी विद्यापीठं आहेत ही अमेरिकेत आहेत. हे भारतीय इथं शिकायला येतात आणि शिकून झाल्याच्या नंतर इथं कामावर रुजू होतात. सो ज्या विद्यापीठांमधनं भारतीय ग्रॅज्युएट होऊन बाहेर पडतात त्याच विद्यापीठांमधनं सगळ्यात मोठ्या प्रमाणात जे बाहेर पडतात ग्रॅज्युएट होऊन ते अमेरिकन विद्यार्थी आहेत. सो जर अमेरिकन विद्यार्थी ऑलरेडी विज्ञान तंत्रज्ञानामध्ये इतके मोठ्या प्रमाणामध्ये डिग्रीज घेऊन बाहेर पडतायत तर आपण भारतीयांना का नेमतोय ह्या नोकऱ्यांवरती? तर त्याचं गणित हे त्यांना नेमणाऱ्या कंपन्यांच्या वेतनांनी फायद्यावरती अवलंबून आहे. भारतीयांना नेमण्यामागचा फायदा हा कंपनीला होतो. अमेरिकन नेटिव्ह माणसाला तुम्ही नेमल्याच्या नंतर त्याला ज्या प्रमाणात तुम्हाला वेतन द्यायला लागतं त्या प्रमाणात तुम्हाला H-1B विजावरती आलेल्या भारतीयाला द्यावं लागत नाही. म्हणजे कित्येक केसेसमध्ये आता जोपर्यंत H-1B विजा पॉलिटिसाइज झाले नाहीत ह्याच्यातल्या अनेक लोकांना 1/3 किंवा 1/4 वेतनावरती काम करायला लागलेलं आहे. सो तो प्रॉब्लेम कंपन्यांचा प्रॉब्लेम आहे. कंपन्या अफाट नफे कसे बनवत राहतात. म्हणजे याच्यात त्याच्या काही 5 मोठ्या कंपन्या आहेत, फेसबुक, मेटा, या सगळ्या या $1 ट्रिलियन कंपन्या आहेत. म्हणजे ॲपलची मार्केट व्हॅल्युएशन $2.27 ट्रिलियन आहे. त्याच्यामध्ये काही $1 बिलियन घाला ते संपूर्ण भारतीय अर्थकारणाचा आकार आहे. म्हणजे जस्ट वन फर्म कॉल्ड एज ॲपल का मार्केट व्हॅल्युएशन $2.27 ट्रिलियन है. The size of the Indian economy is $2.97 trillion.
यू कॅन व्हेरी वेल इमॅजिन की आपण काय गेमच्या बद्दल बोलतोय. हे नफे निर्माणच होतात ह्या आधारावरती की हे जे काही कर्मचारी आहेत ज्यांच्याकडनं अफाट कामं करून घेतली जातात आणि ही लोक तो विजा टिकून राहावा त्याच्या आधारे आपल्याला इथं राहता यावं आणि कालांतराने अमेरिकन नागरिक होता यावं याच्यासाठी ते जवळपास दिवसाचे 15-16 तास काम करायला नाही म्हणत नाहीत. एक नेटिव्ह श्वेतवर्णीय अमेरिकन पुरुष किंवा स्त्री 8 तास झाल्याच्या नंतर क्लॉक इन क्लॉक आउट करणार आणि बाहेर होऊन जाणार आहे. तो सरळ सांगणार आहे की माझ्या ह्याच्यात ते बसत नाही आणि मला माझे अधिकार चांगले माहिती आहेत. सो तुम्ही त्याला 8 तासापेक्षा जास्त काम करायला लावू शकत नाही, तुम्हाला त्याला पूर्ण वेतन द्यायला लागतं. पण जर मला 1/3 किंवा 1/4 वेतन अशा माणसाला द्यायला लागत असेल की ज्या माणसाकडनं मी दिवसाला जवळपास दुप्पट काम करून घेऊ शकतो एक नेटिव्ह अमेरिकन माणसापेक्षा, मी कशाला नेटिव्ह अमेरिकन माणूस प्रेफर करेल ना. सो हे जे विरोधी गँग आहे मेक अमेरिका ग्रेट अगेन मुव्हमेंट मधली, स्टीव्ह बॅनन आणि अमेरिकन फॉक्स न्यूज मीडियातली, की ज्यांच्या रडारवरती सगळ्यात पहिल्या टार्गेटवर जर कोणी असतील तर ते भारतीय आहेत. त्यांना सगळ्यांना बाहेर काढणं गरजेचं आहे, सगळ्यांना. हे जोपर्यंत बाहेर जात नाही तोपर्यंत अमेरिकेतली बेरोजगाराची समस्या सुधरत नाही, असा त्यांनी मनोमन काय त्यांचा असा एक ठाम विश्वास आहे की यांना बाहेर काढल्याशिवाय अमेरिकेत दर्जेदार चांगले रोजगार निर्माण होणार नाही. आणि त्यांना विरोध करायला बसलेली समोरच्या साईडची जी काही गँग आहे ती इज द एलॉन मस्क अँड द सिलिकॉन व्हॅली रॉबर्स, की ज्यांचं असं ठरलेलं आहे की काय आपल्याला त्यांना सहज हँडल करता येतं, त्यांची काय काळजी करायची गरज नाही, ते काही पण करू शकत नाहीत. कारण इस पुरे गँग का जो अलाउद्दीन आहे, अलिबाबा जो काही आहे त्याला निवडून आणण्यामध्ये आम्ही भूमिका घेतलेली आहे, त्यामुळे यांचा विचार करण्याचीच गरज नाही आहे. सो असं असल्या कारणाने भारतीयांना काढलं जात होतं, फक्त आता ते जास्त इट हिट्स होम. म्हणजे आमच्या इथं पुण्यामध्ये इट हिट्स होम फॉर अ सिम्पल रिझन, कारण आता ह्याच्यामध्ये कदाचित आपल्याही पोरांना काढलं जाणार आहे. सो जोपर्यंत ते पंजाब हरियाणामधले शेतजमिनी विकून गेलेली लोक त्यांना हाकललं जात होतं, ते तिकडं जाऊन ड्रायव्हर आणि वेटर्सची कामं करायची, किंवा जोपर्यंत गुजराती होते की जे गुजरात मॉडेल अफलातून मॉडेल आहे. गुजरात मॉडेल ॲज आय नॉर्मली टेल पीपल, अमेरिकेच्या 2 बॉर्डर्स आहेत, एक ती अमेरिका मेक्सिको बॉर्डर आहे आणि दुसरी अमेरिका कॅनडा बॉर्डर आहे. त्या बॉर्डरवरती जाऊन बघा, गुजरात मॉडेल दर दिवसाला मारताना सापडणार आहे, दर दिवसाला. कारण गुजरातमध्ये अख्खीच्या अख्खी गावं अशी आहेत की ज्याच्यामध्ये घरटी 1 जण तरी अमेरिकेत आहे, आणि उरलेल्यांसाठी तो एक ईर्षेचा आणि स्पर्धेचा विषय आहे की जर तो जाऊ शकतो तर आपण का जाऊ शकत नाही, मग आपण पण गेलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी जे प्रयत्न केले जातात, अर्थात गुजरात एव्हरीबडी नोज, गुजरात काय बँगलोर नाही आहे किंवा पुणे नाही आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही IT च्या मार्गातनं अमेरिकेला जाऊ शकत नाही. तुम्ही ज्या मार्गाने जाऊ शकता ते म्हणजे कुणाला तरी पैसे देणे आणि या 2 पैकी एका बॉर्डरमधनं आत शिरण्याचा प्रयत्न करणे, आणि शिरल्याच्या नंतर तिथं स्थापित असलेले आपले गुजराती बांधवांचं नेटवर्क शोधायचं आणि उरलेल्या वेळामध्ये ती 24/7 कन्व्हिनियन्स स्टोअर्स चालवायची, जी 24 तास चालू असतात आणि ज्याच्यामध्ये आपण सगळं विकतो. म्हणजे इथं ज्या गोष्टींना आपण हातही लावत नाही किंवा बघतही नाही त्या सगळ्या गोष्टी तिथं आपण जाऊन विकतो. तो हे आमचं गुजरात मॉडेल आहे. सो आंध्र, तामिळनाडू याच्यातली लोक बेड्या घालून नाही पाठवली जात, पण 22 वर्ष देशाचं नेतृत्व करणाऱ्या माणसांनी या प्रश्नाचं उत्तर देण्याची गरज आहे की गुजरात मॉडेलमधल्या लोकांना बेड्या घालून कसं काय पाठवलं परत, खास करके आपला मित्र व्हाईट हाऊसमध्ये गेल्याच्या नंतर. ते उत्तम सगळ्यात चांगलं मॉडेल आहे ते, आणि ते दर दिवशी जाऊन मरतं. कारण अमेरिका कॅनडा बॉर्डर इज अ डेंजरस बॉर्डर, म्हणजे टेम्परेचर ॲट टाइम्स कॅन बी -10 -13, तेवढे टेम्परेचर्स गुजरातमध्ये नाही बघायला मिळत. आणि वी हॅव केसेस की ज्याच्यामध्ये पीपल हॅव फ्रोझन टू डेथ वाईल क्रॉसिंग द बॉर्डर. म्हणजे द रिझन वाय आय से द गुजरात मॉडेल डाईज ऑन द बॉर्डर्स इज बिकॉज पीपल फ्रीज टू डेथ, फ्रीज, लिटरली फ्रीज. आणि साधं सुद्धा नाही, नवरा बायको पोरं सगळं घेऊन मेलेल्या केसेस आपल्याकडे आहेत. त्याचा कुठलाही गवगवा होत नाही, ह्याच्याबद्दल भारतात कुणी काही बोलत नाही. पण तुम्ही कुठल्याही प्रकारची अमेरिकन वर्तमानपत्र उघडून बघा, तुम्हाला ढिगाणी या गुजरात्यांची नावं पण सापडतील आणि सगळ्या स्टोऱ्या पण सापडतील. सो ज्या प्रकारची लबाडी तिथं आहे त्याच्याहून मोठी लबाडी इथं आहे. सो गुजरात मॉडेल इज अ बेस्ट केस सिनारिओ. म्हणजे ही ज्याला बेड्या घालून पाठवलं ना,
कुठल्याही ते पिचाई बिचाईच्या गावातली लोक नाही गेली तशी, म्हणजे सत्यनाडेलाच्या गावातली, सुंदर पिचाईच्या गावातली, कमला हॅरिसच्या गावातली, त्यांच्या गावातली लोक बेड्या घालून नाही ना पाठवली. 12 वर्ष मुख्यमंत्री आणि त्याच्यानंतर आता जवळपास 12 वर्ष पंतप्रधान झाल्याच्या नंतर आपल्या लोकांना बेड्या घालून पाठवलं जातंय. याचा व्यापक विचार गुजरात्यांनी करणं गरजेचं आहे. आपण फक्त सुचवू शकतो की तुम्ही कुठल्या गोष्टींचा विचार करू शकता, करायचा नाही करायचा त्यांचं त्यांनी बघून घ्यावं. सो एकंदरीत प्रॉब्लेम आता असा आहे की इट हिट्स होम, की आता कदाचित आमची मुलं पाठवली जाणार आहेत, की जोपर्यंत ते ही असली लोक पाठवली जात होती तोपर्यंत भारतात आम्ही विचार करण्याची काही गरज नव्हती, पण आता आमची पोरं पण कदाचित पाठवली जाणार, कारण H1B विजाजवरती खार खाल्ला जातोय. आणि त्याच्यामुळे दिस इज लाईक अ क्रिटिकल पॉईंट, की नाही ह्याचं करायचं तर काय करायचं, तुम्ही काहीतरी उत्तर द्या त्याला. तो झेलेन्स्की कसा का असं ना, त्याला इंग्रजी कळत जरी नसलं तरी देखील तो तिथं जाऊन काहीतरी वाचा करून आला. म्हणजे मोदींनी ट्रम्पला भेटल्याच्या नंतर जी प्रेस कॉन्फरन्स केली की ज्याच्यामध्ये ते व्हाईट हाऊसच्या पत्रकारांनी त्याला अडाणीबाबतचा प्रश्न विचारला, त्याच्यानंतर मोदींनी दिलेलं उत्तर आणि त्याच्याही पेक्षा चेहऱ्यावरचा भाव जो आहे तो अजरामर आहे. म्हणजे दिस वॉज द फर्स्ट टाइम इन हिज एंटायर करिअर की ज्याच्यामध्ये ही अपियर्स कॉन्ट्राईट, चेहऱ्यावरती असा काहीतरी एक विलक्षण भाव आहे की कदाचित माझ्यातला माणूस अजून मेलेला नाहीये आणि कदाचित मला अजूनही काहीतरी गोष्टी आहेत की ज्याची एक भीती आहे, भय आहे. भीती भय असणं बरं असतं कारण त्याच्यामध्ये कुठेतरी प्रेमाची शक्यता असते. फक्त प्रॉब्लेम असा होता की या प्रश्नाचा ऑब्जेक्ट अडाणी होता म्हणून ते होतं. म्हणजे तो चेहऱ्यावरचा जो भाव होता तो भाव बरंच काही सांगून गेला की आपली एकंदरीत प्रीती भीती ही कुणासाठी आहे. हा जो काही कारुण्याचा आवाज आहे की विचारलेला प्रश्न अडाणीचा आहे आणि उत्तर भारतीय संस्कृतीबद्दलचा आहे. मैं इट वॉज सच अ सॉलिड मिसमैच कि सर सवाल क्या पूछा है आपसे, सवाल आपसे चिकन का भाव पूछा है, आप अंडे का भाव बता रहे हो. पण ते होतच ह्याच्यासाठी कारण प्रश्न तुम्ही अडाणीवरचा विचारला, ते पण एवढा जग जाहीर विचारला. आणि ट्रम्प त्यांनी ते सिस्टमॅटिकली असं दे प्लेड इट की व्हाईट हाऊसमध्ये कुठल्या पत्रकारांना बोलवायचं. म्हणजे एक सेट असा पत्रकारांचा आहे की ज्यांना व्हाईट हाऊसचे प्रेस कार्ड्स कॅन्सल केलेले आहेत. सो असोसिएटेड प्रेस, PBS ह्या पब्लिक ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस, सो असे सगळे जे पब्लिक फेसिंग आणि पब्लिक फंडेड अमेरिकन मीडिया एजन्सीज आहेत त्याच्या पत्रकारांना व्हाईट हाऊसमधल्या कुठल्याही कार्यक्रमाला आता बोलवलं जात नाही. फॉक्स न्यूज आघाडीवरती आहे आणि त्यांनी एक छोटी टीम अशी बनवलेली आहे की ज्यांना त्यांनी लिटरली पेरलेलं आहे की बाबा हा आला तर ह्याला तुम्ही काय प्रश्न विचारला पाहिजे, तो आला तर त्याला तुम्ही काय प्रश्न विचारला पाहिजे. आणि प्रश्न कायम असा विचारायचा की ज्याच्यावरनं लोक अडचणीत आली पाहिजेत आणि त्यांची थोडीशी अशी धांदरली आहे, काहीतरी गांगरली आहे अशी दिसली पाहिजे. म्हणजे तो जो काही झेलेन्स्कीला विचारलेला प्रश्न होता की तुम्ही सूट का घालत नाही, म्हणजे चर्चा काय चाललेली आहे आणि आपण त्याला प्रश्न काय विचारतोय. हे अमेरिकन पत्रकार मग आता त्यांचे भारतीय भाऊ रोज संध्याकाळी तर थोड्यांनी लागतील ते. सो आपण प्रश्न काय विचारतोय आणि प्रश्न महत्वाचा काय आहे, पण हे मुद्दाम करायचं. अडाणीचा प्रश्न विचारणारा अमेरिकन पत्रकार तशाच प्रकारचा पत्रकार होता. डोंट फॉरगेट दिस, मोदी इज गोइंग टू डू एव्हरीथिंग फॉर ट्रम्प, नॉट बिकॉज ही हॅज इंडियाज बेस्ट इंटरेस्ट ॲट हिज हार्ट, बट बिकॉज ही हॅज अडानीज बेस्ट इंटरेस्ट ॲट हिज हार्ट. की ते जे काही हिंडनबर्गच्या बेसिसवरती झालेलं अडाणीचं इंडायटमेंट आहे ते ट्रम्प सरकारने कॅन्सल आउट नाही केलेलं आहे. तो त्यांनी वापरलेला एक अत्यंत भारी अशा प्रकारचा ब्लॅकमेलिंग इन्स्ट्रुमेंट आहे. ते त्याच्या बेसिसवरती यांच्याकडनं काय वाटतं ते करून घेऊ शकतात, काय वाटतं ते सगळं केलं जाणार आहे. फक्त प्रश्न एकच आहे की जग जाहीर आणि जाहीररित्या त्याच्याबद्दलची भारतात भूमिका काय घेतली जाणार आहे. तर एकतर ते सॉलिड सायलन्स की बऱ्याच गोष्टींवरती काहीच बोललं जात नाहीये, पण तो सॉलिड सायलन्सची आपल्याला सवय आहे. गेली 5 वर्ष यू हॅव चायना ऑक्युपाईंग पोर्शन्स ऑफ इंडिया and the prime minister utters no word about it. उगीच अडकायला नको म्हणून पंतप्रधान आता चीन नावाचा शब्द देखील उच्चारत नाही. सो त्याची आता आपल्याला सवय आहे की वी आर गोइंग टू गेट दॅट सॉर्ट ऑफ रिस्पॉन्स, बट दॅट इज द लेवल टू विच ट्रम्प फोर्सेस यू. ही हॅज दिस वे ऑफ फोर्सिंग यू की ही हॅज दिस ग्रँड आयडिया की आपल्याला डील केली पाहिजे. डील
म्हणजे मी तुम्हाला हे देतो, तुम्ही मला त्याच्या बदल्यात काय देता, आणि तो तुम्हाला जे काही देतो ते कित्येकदा निव्वळ सिम्बॉलिक आहे. म्हणजे बिल्डिंग तुम्ही बांधा, जमीन तुमची असणारे, बिल्डिंगला पाठी फक्त ट्रम्प टॉवर्स अशी लावायची, ते वापरण्याची आणि ते ब्रँड वापरण्याची मी तुम्हाला परवानगी देतो. पण बाकी सगळं जे काही ही बिल्डिंग बांधण्यासाठी आवश्यक असलेलं भांडवल, त्याच्यासाठी आवश्यक लागणारे क्लिअरन्सेस, जमीन, पाणी, वीज, हे सगळं तुमचं तुम्ही मॅनेज करा. पार्टी ट्रम्प टॉवर्सची लागणार आणि ते ब्रँड वापरण्याची मी तुम्हाला परवानगी देणार. सो दॅट्स हाऊ इट वर्क्स. द सबस्टॅन्टिव्ह पार्ट ऑफ द डील हॅज टू बी डन बाय द ऑपोजिट साइड. द मोस्ट सिम्बॉलिक पार्ट ऑफ द डील इज व्हॉट ट्रम्प विल लेंड इट सेल्फ टू. की ते उगीच हात लावून मम म्हणतात तशातली केस आहे. बाकी सगळं जे काही आहे ते तुम्हीच करायचं. सो दॅट इज दिस आयडिया ऑफ डील्स. डील्सची आयडिया काय, तर ही डील्सची आयडिया आहे. अशा प्रकारचे डील्स होत राहणार आहेत, आपल्या केसमध्ये भरपूर होत राहणार आहेत, कारण आपले हातच नाही, आपण संपूर्ण डोंगराखाली आहे. आपला मित्र गौतम अडाणी असल्या कारणाने आणि आपल्या मित्राचे एकंदरीतच धंदे खूपच दिव्य असल्या कारणाने, म्हणजे ज्यांना माहीत नसेल त्यांनी हिंडनबर्ग रिपोर्ट डेफिनेटली वाचावा. इट मेक्स फॉर ग्रेट थ्रिलिंग रीडिंग. की भारतामध्ये एकंदरीत नवभारत स्थापन झाल्याच्या नंतर 2014ला लोक काय प्रकारचे व्यवहार करत फिरतायत आणि लोक काय पद्धतीने असे व्यवहार करण्याच्या बाबतीत तरबेज झालेले आहेत. आता ती लोक म्हणजे एकच माणूस आहे, त्याचं ते उत्तम उदाहरण आहे. सो गिव्हन द फॅक्ट दॅट दिस इज देअर, ही इज गोइंग टू कीप ऑन प्रेसिंग इट. ही हॅज नो प्रॉब्लेम विथ द वर्ल्ड. हिज फंडामेंटल प्रॉब्लेम इज द डेमोक्रॅट्स आणि त्यांच्या अनुषंगाने सेकंड कॅटेगरी विच ही हॅज इन्व्हेंटेड फॉर हिमसेल्फ, ज्याला लिबरल्स असं म्हणतात. की बाबा तुम्ही थोडे उदारमतवादी आहात. अर्थात त्याच्यामुळे ह्या सगळ्या कॅटेगरीजचीच एका अर्थाने आता समीक्षा चौकशा सुरू झालेल्या आहेत की बाबा ह्या कॅटेगरीजच्या अर्थ असतात तर काय असतात. अमेरिकेची राज्यघटना ट्रम्प आल्याच्या नंतर अशी बनली नाही. अमेरिकेची राज्यघटना ही कायमच अशा स्वरूपाची होती जी श्वेतवर्णीय पुरुषांच्या फायद्यासाठी निर्माण केली गेलेली होती. इलेक्ट्रल कॉलेज बनवलं 1782च्या राज्यघटनेत आणि ते बनवलंच अशासाठी होतं की बाबा विशिष्ट राज्य अशा प्रकारची की जी जास्त ग्रामीण आहेत, जास्त शेतीप्रधान आहेत आणि त्या अनुषंगाने त्यांच्यामध्ये असलेले जे संपत्तीचे मालक आहेत त्यांच्या संपत्तीचा एक भाग कृष्णवर्णीय गुलाम आहेत. सो ही कॉन्स्टिट्यूशन बनवलीच गेलेली होती टू प्रोटेक्ट द इंटरेस्ट ऑफ व्हाईट मेन हू ओन्ड स्लेव्स. त्याच्यामुळे दॅट इज नॉट ॲट ऑल सरप्राइजिंग दॅट वी हॅव एंडेड अप विथ अ व्हाईट मॅन हू इंटेंड्स टू टर्न द होल वर्ल्ड इन टू हिज स्लेव्स. ते तिथून ती लाईन अशी सरळ सरळ जाणारी रेष आहे, कारण ही राज्यघटना कायमच अशी बनवलेली होती. डेमोक्रॅट्सनी या प्रश्नांची उत्तरं देणं गरजेचं आहे की त्यांनी कधीही इलेक्ट्रल रिफॉर्मसाठी प्रयत्न केले नाहीत, कुठल्याही प्रकारचे नाहीत. म्हणजे वर्षानुवर्ष डेमोक्रॅट्स हे पॉप्युलर वोट जिंकत आलेले आहेत आणि तितक्याच वर्षानुवर्ष कित्येकदा असं घडत आलेलं आहे की ते इलेक्ट्रल कॉलेज हारलेले आहेत. सगळ्यात सेलिब्रेटेड केस 2000ची आहे की ज्यावेळेला अल गॉर हारला आणि जॉर्ज बुश अध्यक्ष झाला. सो हे घडून देखील डेमोक्रॅट्सनी कधी ह्या गोष्टीसाठी प्रयत्न केला नाही की अमेरिकन राज्यघटना विशेषतः त्याच्यात अध्यक्ष नेमण्याची जी पद्धत आहे त्याच्यात सुधारणांची गरज आहे. एक नवीन देश अस्तित्वात आलेला आहे, तो जुना देश जो आहे तो पूर्णतः एका अर्थाने गायब झालेला आहे. पण तुम्ही अजूनही त्याच राज्यघटनेची बाजू घेऊन एका अर्थाने ती जुनी भूत जी आहेत त्यांनाच खेळवत बसलेले आहेत. सो असे कुठलेही प्रयत्न त्यांनी कधीही केले नाहीत. आता देर वॉज अ बिग प्रॉब्लेम विथ कमला हॅरिस, देयर इज नो डाऊट अबाउट इट. कारण हॅरिसबाईंचा प्रॉब्लेमच हा झाला की जो बिडेन सरकारचा भाग असल्याच्या नंतर त्या शासनाच्या किती निर्णयांची जवळीक ठेवायची आणि किती निर्णयांपासून लांब राहायचं. म्हणजे गेल्या निवडणुकीला बिडेन जवळपास 60 लाख मतं जास्त खाऊन गेलेलं आहे आणि ह्या निवडणुकीला तुम्ही 23 लाख मतांनी हारलेले. 2% मतं मुळातच मतदान 2%नी कमी झालेलं आहे. सो सगळ्यात मोठी मतं जी कमी पडलेली आहेत ती घरातलीच मतं कमी पडलेली आहेत. आणि त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण वॉज अ होल सेक्शन ऑफ अमेरिकन्स हॅड टू प्रॉब्लेम्स विथ द बिडेन गव्हर्नमेंट. वन, कुठंतरी अशी सुप्त अपेक्षा की बिडेन सरकारने कदाचित महागाई आणि दरवाढीचा दर आणि बेरोजगारी ह्याच्याबाबत जेवढं आग्रही भूमिका घ्यायला पाहिजे तेवढी कदाचित घेतलेली नाही. पण जे सगळं लोटून गेलं ते म्हणजे गाझाच्या बाबतीत बिडेन सरकारने जी भूमिका घेतली
नेतन्याहू सरकारला खंबीरपणे पाठिंबा देण्याची. शेवटी जर काही घेऊन बुडालं तर ते घेऊन बुडालं. आणि जी अपेक्षा होती की नाही कदाचित गाझाच्या युद्धाचा तसा परिणाम होणार नाही, पण झाला, निश्चितच झाला. म्हणजे जी काही 23 लाख मतं घरातली कमी पडलेली आहेत ना, ती अशाच लोकांची कमी पडलेली आहेत की जी लोक साधारणपणे 18 ते 30च्या वयोगटातली आहेत आणि ज्यांचं प्रामाणिक मत आहे की या इस्रायलला पाठिंबा देण्याचा अमेरिकन खेळ बंद करण्याची वेळ आलेली आहे. वी हॅव गॉट टू स्टॉप दिस गेम. आणि संधी असूनही बिडननी ते केलं नाही. सो ट्रंप नोज दुश्मन जो है वो डेमोक्रॅट्स है, उनको आपको खारिज करना है. आणि दुसरे दुश्मन जे आहेत ते जगभरामध्ये पसरलेले वेगवेगळ्या प्रकारचे जे उदारमतवादी अड्डे आहेत, ते उदारमतवादाचे अड्डे आपल्याला संपवायचे आहेत. त्याच्यातनं निघत काही नाही, पण ते ज्या पद्धतीने त्यांच्या भूमिका मांडतात, त्या भूमिकांना ज्या प्रकारचा एक ज्याला आपण म्हणतो लोकांमधनं पाठिंबा असतो, सपोर्ट असतो, लोक त्याच्या भोवती ज्या पद्धतीने आकर्षित होतात, ते सगळ्यात घातक आहे. ते थांबवणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून द स्ट्रॅटेजी आउट इज टू बी ॲज क्रुअल ॲज इज पॉसिबल. सो दिस इज अ मोमेंट ऑफ व्हॉट इज कॉल्ड एज मेन स्ट्रीमिंग क्रुअल्टी, की सगळ्या प्रकारचं क्रौर्य हे केंद्रस्थानी असलं पाहिजे. आपण फक्त भारतात येणारी विमानं बघतोय, जी बाकी देशांमध्ये पाठवली जाणारी विमानं आहेत ती ह्याच्यापेक्षा भीषण आहेत. आणि ज्या पद्धतीने ह्या लोकांना अटक केलं जाते, म्हणजे दॅट इज अ डिपार्टमेंट कॉल्ड एज अ आईस डिपार्टमेंट, की ज्याची जबाबदारी की या लोकांना अमेरिकेच्या वेगवेगळ्या शहरा वस्त्यांमधनं अटक करायची आहे आणि अटक केल्याच्या नंतर त्यांना या विमानांमध्ये घालायचं आहे आणि त्यांच्या देशांना रवाना करायचं आहे. सो ती अटक सत्र जी आहेत ही कॅमेरा बंद केली जातात. they are the second most thrilling videos which are available on American television channels these days in terms of आपली थ्रिलर्सची इच्छा भागवायची तर कुठं भागवायची, तर आईस जाऊन जे व्हेनेझुएलन, लॅटिन, चायनीज, इंडियन, वेस्ट अरेबियन, आफ्रिकन लोकांना जे अटक करते त्याचे व्हिडिओज बघत आपली थ्रिलर्सची इच्छा सध्या भागवली जाते. पण दिस इज ॲब्सोल्युटली डेंजरस, देर इज नो डाऊट अबाउट इट. अर्थात ॲट माय लेवल आय डोंट नो, आय डोंट वॉन्ट टू साऊंड सो स्टुपिड अबाउट इट, पण मी कमीत कमी माझ्या कित्येक विद्यार्थ्यांना सांगताना असं सांगतो की आय वोंट बी सरप्राइज इफ समबडी किल्स देम. कारण अमेरिका इज अ हिस्ट्री ऑफ किलिंग प्रेसिडेंट्स. म्हणजे आत्तापर्यंत 3 उडवून झालेले आहेत. ट्रम्प कदाचित 4था होऊ शकतो. आणि त्याचं विशेष कारण म्हणजे ज्या देशामध्ये शस्त्रास्त्रांचं घरगुती प्रमाण जे आहे ते दरडोई 2.5 गन्स, म्हणजे 2.5 गन्स पर कॅपिटा इज द अमेरिकन पॉझेशन ऑफ वेपन्स. म्हणजे 35 कोटीचा देश आहे. 2.5नी गुणाकार करून बघा की अमेरिकन घरांमध्ये किती शस्त्रास्त्र आहेत. सो अँड देर आर पीपल दॅट ही इज सिरियसली क्रॉसिंग द रॉंग वे. म्हणजे ज्या लोकांनी हयाती घालवल्या सैन्यामध्ये, शासनामध्ये, त्यांना तडकाफडकी नोकरीवरनं हाकललं जाते. म्हणजे यू हॅड ऑल दी सायंटिस्ट बीन किक्ड आउट फ्रॉम द डिपार्टमेंट ऑफ न्यूक्लिअर सेफ्टी, आणि त्यांना हाकलून दिल्याच्या नंतर द रिॲक्टर्स रिपोर्टेड टू द गव्हर्नमेंट सेईंग दिस दॅट मेंटेनन्ससाठी इंजिनियरच नाही आहे, कारण आपण त्यांना सगळ्यांना हाकलून दिलेले. आणि जर मेंटेनन्ससाठी इंजिनियर्स मिळाले नाहीत तर प्लॅन्टचा स्फोट होऊ शकतो. मग ते जे काही 300-350 इंजिनियर्स होते त्या डिपार्टमेंटमधले फक्त इंजिनियर्स की जिथं 3,000 लोकांना हाकलून दिलेलं आहे, त्या 300 लोकांना ऑर्डर्स दिल्या की तुम्हाला रिहायर केलं गेलेलं आहे. म्हणजे इतका आदबट्ट्याचा व्यवहार आहे की अख्खेच्या अख्खे डिपार्टमेंट्स उडवून टाकले जातात, सेइंग दिस दॅट की ह्यांनी सरकारी खर्चामध्ये कपात होणार आहे आणि त्याचे काही सार्वजनिक डेट आहे, कर्ज आहे, त्याच्यात कमतरता करायची. आता ते डेट $36 ट्रिलियन आहे. त्यांनी सांगितले तुम्ही फेडरल आणि स्टेट गव्हर्नमेंटचे सगळे कर्मचारी जरी हाकलले ना तरी देखील त्याच्यामध्ये फक्त $2 ट्रिलियन सेव्हिंग होऊ शकते, फक्त $2 ट्रिलियन. आणि असं असून देखील अशा सगळ्या प्रकारच्या लोकांच्या मागे हात धुवून लागलं जातंय. हाकलल्याच्या नंतर थोड्या वेळाने कळतंय की अच्छा म्हणजे त्यांना जर नाही ठेवलं तर प्लांट उडू शकतं, मग त्यांना नेमा. अंड्यांचा तुटवडा आहे,
एक ट्रे अंडी जी असतात, ज्याच्यात 24 एक अंडी येतात, ती साधारणपणे $5 ते $10च्या आसपास गेली आहे, ज्याला तुफान महागाई असं म्हणतात. आणि याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे वेगवेगळ्या राज्यांमध्ये कोंबड्या आणि इतर पोल्ट्रीला इंजेक्शन्स देणारे जे डॉक्टर्स असतात, जे शासकीय खर्चाने नेमले जातात फॉर इनॉक्युलेशन पर्पजेस, त्यांना सगळ्यांना हाकलून दिलेलं आहे. सो बर्ड फ्लू मोठ्या प्रमाणात पसरलेला आहे. शेतकरी आपल्या इतर जनावरांना ह्यांना वाचवण्यासाठी असतील नसतील त्या सगळ्या कोंबड्या मारायला लागलेले आहेत आणि त्याच्यामुळे अंडी उरलेली नाहीत. ह्याच्यावरती उपाय टर्कीकडनं $15 बिलियन अंडी इम्पोर्ट करायची आहेत. And they want the Turks to deliver this during the season of Ramadan, which is like another joke all by itself. So you have great fun. म्हणजे सध्या अमेरिकन शासनाचे निर्णय आणि त्याचे परिणाम हा एक मोठा गमतीचा, थ्रिलिंगचा, it can entertain you, it can seriously entertain you if you are following those types of things. म्हणजे if you're following John Oliver, Jimmy Kimmel and those types of Jon Stewart and all of them, तर it can really entertain you की तुफान मजा येते. पण ज्याचं जळतंय त्याला कळतंय. आणि उद्या त्यांच्यापैकी जर का कुणी असं ठरवलं की याचा एकच उपाय आहे, तो म्हणजे द प्रेसिडेंट नीड्स टू बी शॉट डेड, तर कमीत कमी आय वुड बी द लास्ट पर्सन हू वुड बी सरप्राइज्ड. They would always say ki yes, we could see that coming, and that country has a history of that type. The country was built on that basis ki we are not going to take and tolerate something that is intolerable, जे सहन करता येत नाही आणि जे कित्येकदा असं वाटतं की बाबा माझी पर्सनल डिग्निटी, माझी पर्सनल स्वातंत्र्य ह्याच्यावरती गदा आणतंय, तर ते त्याला सहन नाही करत. हा त्यांचा इतिहास आहे आणि त्याच्यामध्ये ते कुणालाही उडवू शकतात. ट्रम्पचा चौथा, ट्रम्प बिकम्स अ फोर्थ प्रेसिडेंट किल्ड इन अमेरिकन हिस्ट्री, ॲटलीस्ट आय वोंट बी द वन हू वुड बी सरप्राइज्ड. आय वुड से की वी हॅड सीन दिस कमिंग. पण ते विरोध करतायत, ते रस्त्यावर उतरून विरोध करतायत, ते वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज बनवून विरोध करतायत, ते ट्रम्पला अत्यंत खालच्या पातळीवरती जाऊन विरोध करतायत, मेम्स बनवतायत, सगळं चाललेलं आहे. ते सगळं पाहिल्याच्या नंतर आपल्या इथं गेल्या 11 वर्षात काय झालंय ह्याचा जो काही गांभीर्याने विचार करायला लागतो आणि त्याच्यानंतर जी काही एक भयान, स्मशान, शांतता आणि भय दिसतं, त्याच्यापेक्षा अमेरिका में येस देर इज मॅडनेस, पण इट इज ऑल्सो बीन काउंटर्ड इन सम वे ऑर दी अदर. म्हणजे तो जो काही सगळा मूर्खपणा आहे, त्या मूर्खपणाला एक विरोध देखील आहे, एक अत्यंत नेमस्त अशा प्रकारचा प्रतिकार आहे. म्हणजे एक सेक्शन त्या लोकांचं आहे जे वर्तमानपत्रात लिहितात, जे फॅक्ट चेक्स करतात, जे असल्या सगळ्या गोष्टी करतात, आणि एक सेक्शन त्या लोकांचं आहे जे विलक्षण त्याची खिल्ली उडवतात, गाणी बनवतात, व्हिडिओज बनवतात, मेम्स बनवतात, वाटल त्या भाषेमध्ये पाणउतारा केला जातो, सगळ्या प्रकारच्या कॉन्ट्रडिक्शन्स पॉइंट आउट केल्या जातात. पण त्यांच्याकडे जे घडतं त्याच्या पार्श्वभूमीवरती आपल्या इथं पण अर्थात म्हणजे दे आर द ओल्डेस्ट डेमोक्रेसी ॲट द एंड ऑफ द डे. वी आर जस्ट द वर्ल्ड्स लार्जेस्ट डेमोक्रेसी, दे आर द ओल्डेस्ट डेमोक्रेसी. मग म्हटल्याच्या नंतर काहीतरी एक गुणात्मक फरक राहतो दोन्ही गोष्टींमध्ये. विथ दॅट आय सबमिट. देयर इज अ लॉट दॅट वी कॅन टॉक. I can go on and on and on, but I'd rather cut myself short and open this up for all sorts of discussions, questions, comments, issues, जे काय असेल ते. या व्याख्यानात बोलल्या गेलेल्या गोष्टी जर कोणाला अन्य कुठल्या संदर्भावरची रूपक कथा वाटली तर त्याची जबाबदारी आमची नाही. पण आधी आपण प्रश्नोत्तर घ्यावीत आणि मग अध्यक्षीय समारोप केला जाईल. तर प्रश्न विचारण्यासाठी माईक. हॅलो हॅलो हॅलो. तर तत्काळ कोणाचा प्रश्न नसेल तर मीच 2 प्रश्न आहे. इथे एक प्रश्न सॉरी पुतीनचा सपोर्ट, पुतीनला सपोर्ट जे करतायत, पुतीनला होणारा सपोर्ट ट्रम्पकडून कुठपर्यंत जाईल आणि त्याच्या मागचं रिझनिंग काय? पुतीनला होणारा सपोर्ट ट्रम्पकडून आणि त्याचं रिझनिंग काय आणि पुढचं तुम्ही
भविष्य कसं बघता? ओके ओके म्हणजे आय आन्सर इट का वी गो फॉर अ कपल? आणखी एक 2-3 प्रश्न एकत्र करू. इथून त्या आहे प्रश्न. माझा एक प्रश्न आहे, तुम्ही इथे आता नोंदवून ठेवतो. तो तुम्ही थोडं म्हणजे तुम्ही डोमेस्टिक कॉन्टॅक्टबद्दल बोललात, डेमोक्रॅट्स आणि तिथल्या फॉल्ट लाईन्स काय आहेत या संदर्भाने. पण आता यांनी पुतीनचा प्रश्न विचारलेला जोडून खरा प्रश्न आहे. युरोपियन युनियन आणि ट्रम्प असा एक काही जणांच्या मते खरा, काही जणांच्या मते सुडो कॉन्फ्लिक्ट असा एक उभारताना दिसतोय. तर त्याची इम्प्लिकेशन, त्याचे परिणाम काय असतील हा एक भाग. आणि दुसरा, तुम्ही गाझाचा उल्लेख हा बायडनला ची मतं घटण्याच्या संदर्भात केलात. तर ट्रम्पनी आल्या आल्या पहिल्यांदा सीजफायर तर केली, म्हणजे सीजफायर झाली, म्हणजे जी खरं तर बायडनला करणं शक्य होतं. पण आता त्यांनी परत पवित्रा बदललेला दिसतो. ते मध्येच म्हणायला लागले की आम्ही गाझा ताब्यातच घेऊ, तो आम्ही विकतच घेऊ त्यांच्या पद्धतीने. पण त्या सगळ्या प्रश्नावर ची पुढची अमेरिकेची दिशा म्हणजे इराणच्या संदर्भात एकंदरच आता सौदी अरेबियाचे चीनशी संबंध सुधारलेले आहेत. तो त्यांचा अमेरिकेचा जुना मित्र आहे सौदी अरेबिया. तो एकंदर ज्याला आपण मध्य पूर्व किंवा पश्चिम आशिया म्हणतो त्या संदर्भातली ट्रम्पची नीती, काही नीती, एक सूत्र त्याला असेल का ते ॲडॉकच असेल? ओके, नॉट बॅड. सो तिन्ही आय सिट अँड आन्सर काय गो दे. ओके, तिन्ही गोष्टी ज्या आहेत. ओके, हॅलो. ट्रम्पबद्दल किंवा आता बऱ्याच देशांचे जे सर्वोच्च नेते आहेत त्यांची वर्तणूक आणि त्याच्यातून हे जे तुम्ही जे सांगितलं तर हे म्हणजे हे सर्वदूर आहे, म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे, ते सगळ्यांनाच एंटरटेन करतं आहे. अमेरिका लेट आली पण ती पण भारताच्या यादीमध्ये ॲड झाली. त्याच्यामध्ये अजून अर्जेंटिना आहे, इटली आहे, अजूनही देश आहेत, रशिया त्यात ॲड होऊ शकतो. आणि ही नेते मंडळी जी नवीन पद्धतीने येतात आणि ज्या पद्धतीनं देश चालतो, एकंदरीत समाजव्यवस्था चालतं, हे सगळ्यांनाच एंटरटेनिंग आहे. जे लिबरल्स आहेत त्यांना ते आश्चर्यचकित करणार आहे, ते सगळं आहे. याच्या पलीकडे जाऊन मला असं विचारायचं आहे की म्हणजे एक आपण जगाचं म्हणून एक आर्थिक मॉडेल आपण पाहतोय गेल्या काही वर्षामध्ये, म्हणजे काही शतकामध्ये. त्याच्या सर्वोच्च स्थानामध्ये अमेरिका एक पोझिशन बळकावून आहे की विच ड्राईव्स दिस इकॉनॉमिक मॉडेल अक्रॉस द ग्लोब. आणि त्याच्यामधला अमेरिका हा आदर्श देश आहे. आणि त्या आदर्शावरती कित्येक देशांच्यामध्ये राज्यव्यवस्थासुद्धा, ज्याच्यामध्ये भारतसुद्धा आहे, की जो ते आदर्श मानून ते स्वप्न दाखवून लोकांनी राज्यसत्तासुद्धा म्हणजे मिळवलेले आहेत. या कॉन्टेस्टमध्ये, ट्रम्पच्या कॉन्टेस्टमध्ये किंवा ह्या ग्लोबल लेवलला चेंज होत असलेल्या इकॉनॉमिक कॉन्टेस्टमध्ये हाऊ यू सी द इकॉनॉमिक मॉडेल इज, म्हणजे ट्रम्प हा येडा नाही आहे जेवढ्या पद्धतीनं आपण त्याला नाही आहे, तो तसा बिलकुलच नाही आहे. तसं समजून आपण जर एंटरटेन करून घेत असेल तर ते आपली भलामण असेल. ही इज रिप्रेझेंटिंग द सिंडिकेट्स ऑफ द कॉर्पोरेट्स. ही इज playing at a very different level. What he shows is different, what his intention is different. He is only doing it boldlessly. ते एक अमेरिकन वैशिष्ट्य आहे. ते आपल्यासारखं नाही आहे की जे शांतपणे आपल्याकडं बोलायचंच नाही आहे पण ते करून घ्यायचं. तो जो बेरकीपणा आहे तो आपल्याकडं तिथं तो ओपनली केला जातो. आपण अजूनही ते छुप्या पद्धतीने करतो. ते भारतीय व्यवस्थेचं ते विशेषण आहे. तर टू कट इट शॉर्ट की या कॉन्टेस्टवरती भांडवलीशाहीच्या इकॉनॉमिक मॉडेलला हे कुठं टच करतं का, म्हणजे टच म्हणजे कुठं धक्का देतं उजव्या बाजूनं का डाव्या बाजूनं, आणि गोईंग फॉरवर्ड म्हणजे हे कसं चेंज होत राहील तर काय, किंवा काही म्हणजे कोणी लिबरल्स असतील, समाजवादी असतील, डाव्या असतील किंवा मध्यममार्गी असतील, त्यांच्या दृष्टिकोनातून हे कसं पाहता येईल हे. ओके, गोईंग टू द लास्ट क्वेश्चन फर्स्ट, कारण पहिले जे तिन्ही प्रश्न आहेत हे थोडेसे असे अमेरिकेचे संबंध वेगवेगळ्या देशांशी अशा कॅटेगरीमधले प्रश्न आहेत. तो हा जो आहे हा कम्प्लिटली निराळा आहे. मुळात 1990मध्ये जे बदल झाले, या गोष्टीची सुरुवात केली की ज्याच्यामध्ये द टर्म दॅट इज यूज्ड इन द वेस्ट इज कॉल्ड ॲज अ पोस्ट आयडियॉलॉजी वर्ल्ड.
की बाबा आता ह्याच्या पुढचं जग जे असणार आहे हे विचारसरणींच्या नंतरचं जग आहे. सो आधीच्या जगामध्ये विचारसरणींची जी काही एक साधनसूचिता असेल, त्याच्या ज्या काही एक मर्यादा असतील, त्या मर्यादांमध्ये राजकारण आणि अर्थकारण समाजकारण चालायचं. आता हे त्याच्यानंतरचं जग आहे. तर त्याच्यामुळे त्याच्या पारंपरिक डिव्हिजन्स आहेत की बाबा ट्रम्प राईट आहे का लेफ्ट आहे, ह्या नॉर्मली आता अप्लाय होतच नाहीत. म्हणजे एक सामाजिक आणि राजकीय पातळीवरती ही इज कॉन्झर्वेटिव्ह, ही इज अल्ट्रा कॉन्झर्वेटिव्ह. And on the economic program, he is definitely a market capitalist, पण he would like to run a marketplace की ज्याच्यामध्ये he runs the rules. म्हणजे नियम आम्ही ठरवू आणि आम्ही ठरवलेल्या नियमांच्या आधारे हा खेळ खेळला जाईल. ओके, बरं, as you rightly said, just adding something to it, ट्रम्प बेसिकली एक मास्क आहे फॉर अ होल सेट ऑफ इंटरेस्ट की जे गेली 10-1 वर्ष किंवा त्याच्याही पेक्षा जास्त काळ एका अर्थाने आकाराला यू पाहत आहेत. पण त्याचा एक प्रॉब्लेम असा आहे की त्यात मास्क असण्याच्या पाठीमागचा जो चेहरा आहे त्या चेहऱ्याचा एक भाग हा सगळ्या प्रकारचा वंशवाद, सगळ्या प्रकारचा वर्णश्रेष्ठत्वाच्या संकल्पना, सगळ्या प्रकारचा पुरुषी अहंकार या सगळ्यामध्ये रुजलेले आहेत. आणि दुसऱ्या बाजूला त्याचा एक चेहरा जो आहे तो दाखवताना तरी असं दाखवतो की तो अस्सल भांडवली आहे, पण ॲट द सेम टाइम इट हॅज ॲब्सोल्युटली नो क्वाम्स अबाउट प्लेइंग अराउंड विथ एव्हरीबडीज मनी. म्हणजे ट्रम्प इज प्लेइंग व्हेरी डेंजरसली विथ अन आयडिया कॉल्ड एज क्रिप्टो रिझर्व्स. ओके, की अमेरिका जगाची अशा प्रकारचा देश बनला पाहिजे की ज्याच्यामध्ये क्रिप्टो करन्सीजचा सगळ्यात मोठा एका अर्थाने साठा आहे. आणि आत्ताच्या खेळामधले 2 आघाडीचे जे खेळाडू आहेत, एक इज एलॉन मस्क आणि दुसरा इज पीटर थाईल, आणि ती एंटायर सिलिकॉन व्हॅली गँग जी आहे की ज्यांना डॉलर नावाच्या करन्सीचा प्रॉब्लेम आहे. सो वी वॉन्ट द डॉलर इन सम सॉर्ट ऑफ अ सिच्युएशन की ज्याच्यामध्ये आपल्याला त्याच्याशी खेळता येईल, आपला त्याच्यावरती ताबा राहील आणि त्याच्या आधारे आपल्याला ह्याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये डिस्रप्शन्स आकाराला आणता येतील. पण अर्थात हे सगळं चालू असताना ते फक्त स्वतःच्या फायद्यांबद्दल बघतात, त्यांना व्यापक फायद्याशी काही घेणं देणं नाही आहे. ऑन द अदर हँड ट्रम्पचे टॅरिफच्या ज्या गेम्स होत्या की बाबा सत्तेत आल्याच्या नंतर कॅनडावरती कर बसवणे व्यापारावरती, मेक्सिकोवरती कर बसवणे, चीनवरती अतिरिक्त कर बसवणे, तर त्या टॅरिफ्सवरती ते बसवले गेले आणि ते विड्रॉ केले जायचे. मग मेक्सिकोच्या बाबतचा टॅरिफ अजूनही विड्रॉन स्वरूपात आहे. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे द मार्केट्स डिडंट लाईक इट. आता मार्केट्स कुठले आहेत? करन्सी मार्केट्स आहेत, बॉन्ड अँड स्टॉक मार्केट्स आहेत, कमॉडिटी मार्केट्स आहेत, डेरिव्हेटिव्स आहेत, सगळ्या प्रकारचे मार्केट्स डिडंट लाईक इट. आता साधा प्रॉब्लेम असा आहे, आय डोंट नो हाऊ मेनी ऑफ यू हॅव अन आयडिया अबाउट दॅट रोहिणी निलकेनी टेक्स्ट ऑफ समाज कम्युनिटी, ज्याच्यामध्ये त्या एक त्रिसूत्री मांडतात की आत्ताचं जग समाज, बाजार आणि सरकार ह्या त्रिकुटाच्या मधल्या संबंधांवरती चालणारं असं जग आणि आजचा काळ आहे. आता प्रॉब्लेम असा आहे की अमेरिकन समाजाची जी काही स्थिती आहे ती आहे, सरकार पूर्णतः ट्रम्पच्या काह्यात आहे आणि अशा वेळेला इट सीम्स दॅट द ओनली डिसिप्लिनिंग फोर्स इज द अमेरिकन मार्केट. ओके, पण फॉर पीपल लाईक मी हू बिलॉंग टू अन ओल्ड वर्ल्ड ऑफ सर्टन आयडिया ऑफ लेफ्ट अँड सोशलिझम, आयडिया टेम्पटिंग आहे की बाबा ट्रम्पवरती जर का कोणी चाबूक उघडू शकत असेल आणि त्याला जर शिस्त लावत असेल तर तो बाजार आहे. पण हे म्हणजे औषध रोगापेक्षा औषध झाली अशातली केस झालेली. म्हणजे आय वुड ऑलवेज बी वेरी ऑफ दिस की इफ द मार्केट इज द वन हू इज क्रॅकिंग द वेब देन वी रिअली नीड टू बी वरीड. कारण मार्केट आणि ट्रम्प हे असं द्वैत आहे की ज्याच्यामध्ये असलेली रेषाही खूप पुसट आहे, जवळपास अस्तित्वातच नाही आहे. मग ट्रम्प tries to represent and vocalize a certain set of what is called as advanced economic forces. पण त्या advanced economic forces चा गाभा किंवा गर्भ काय आहे तर इट्स कम्प्लीट डिस्ट्रक्शन, टोटल. त्याच्यामुळे हाऊ गुड इज दिस, वेल द ज्युरी इज आउट ऑन दॅट वन. ओके, पण ही इज अ मास्क फॉर अ सर्टन सेट ऑफ इंटरेस्ट अँड ही हॅज ऑलवेज बीन अ मास्क. ही हॅज लव्हिंगली प्लेड दॅट गेम. 2024च्या निवडणुकीचं इक्वेशन खूप साधं होतं. ह्या लोकांनी जर त्याला मदत केली नसती आणि तो अध्यक्ष झाला नसता तो 1001% तुरुंगात जाणार होता. कारण त्याच्या 4 केसेस आहेत ज्याच्यामध्ये द जजेस हॅव फाउंड हिम ऑलरेडी गिल्टी, की ज्याच्यावरती शिक्षा प्रोनाऊन्स करायच्या आधी निवडणुकीची प्रक्रिया संपली. डेमोक्रॅट्स इतके महान आहेत
की त्यांनी 4 वर्ष कायदा मंत्रालय अशा पद्धतीने चालवलंय की या माणसाला शिक्षा झाली कधी, तर बाबा निवडणूक लागण्याच्या टायमाला याला दोषी घोषित केला आणि शिक्षा होईल तोपर्यंत निवडणूक ऑलरेडी लागून गेलेली. ओके, सो ही हॅड अ व्हेरी सिम्पल थिंग, आयदर ही गोज टू जेल अँड स्पेंड दिस टाइम ओव्हर देअर, कारण त्या 4ही केसेस भयानक आहेत, ॲब्सोल्युटली भयानक. नाहीतर मग ही बिकम्स द प्रेसिडेंट गोज इन द व्हाईट हाऊस अँड बिकम्स अ कॅप्टिव्ह ऑफ द सिलिकॉन व्हॅली गँग. ही प्रेफर्ड द सेकंड ऑप्शन. दॅट शोज हिज कमिटमेंट टू एव्हरीथिंग. सो इज नॉट म्हणजे तो माणूस कुठल्याही प्रकार, आजच्या तारखेला जर जागतिक पातळीवरती मुक्त व्यापाराचा सगळ्यात खंदा पुरस्कर्ता चीन असेल, तर यू कॅन इमॅजिन द लेवल ऑफ डिस्ट्रप्शन दॅट इज ॲट प्ले ओव्हर हिअर नाव. म्हणजे स्ट्रॉंगेस्ट व्हॉइस इन टर्म्स ऑफ लिव्हिंग द मार्केट्स ओपन अँड फ्री टू ऑल सॉर्ट्स ऑफ मुवमेंट इज झी जिनपिंग ऑफ ऑल पीपल ऑन अर्थ. त्याचं राजकारण बाजूला ठेवा की बाबा त्यांना ती भूमिका घ्यायला लागलेलं जे राजकारण आहे ते आपण थोड्या वेळ बाजूला ठेवू, पण जर चीन हा जगातला सगळ्यात खंदा पुरस्कर्ता आहे मुक्त भांडवलशाहीचा, तर अमेरिका कुठल्या कोपऱ्यात जाऊन बसली याचा तुम्ही विचार करून बघा. ओके, सो दॅट्स अ प्रॉब्लेम दॅट वी हॅव लँडेड अप विथ. नाउ कमिंग टू दीज 3 क्वेश्चन्स. आता द पुतिन प्रॉब्लेम इज अ व्हेरी सिम्पल प्रॉब्लेम. वी आर नॉट व्हेरी शुअर की हू इज प्लेइंग हुम. म्हणजे ट्रम्प पुतिनला खेळवतोय, पुतिन ट्रम्पला खेळवतोय. ऑलरेडी वी हॅव डार्क कॉन्स्पिरसी थिअरीज की ट्रम्प कदाचित पुतिननी रिक्रूट केलेला एक KGB एजंट आहे. म्हणजे देर इज ॲम्पल अमाऊंट ऑफ दॅट सॉर्ट ऑफ लिटरेचर विच इज अवेलेबल विच विल कन्व्हिन्स यू. तुम्ही जर ते वाचायचा प्रयत्न केला तर तुम्हाला निश्चित पटू शकतं की कधी काळी हा व्यवहार झालेला होता आणि कधी काळी निश्चित ट्रम्प हा पुतिनसाठी काम करणारा मनुष्य होता. ओके, आता प्रॉब्लेम असा आहे की पुतिनबद्दल एक सेक्शन आहे ऑफ द मीडिया ऑल ओव्हर द वर्ल्ड ज्याला एक विशेष अशा प्रकारचं प्रेम आहे, कारण पुतिन कधी काळी KGB ऑफिसर होता. पण फ्रॉम हिज KGB डेज पीपल विल टेल यू तो तिथं असताना देखील एक लुच्चा माणूस होता. तो कायमच एक लुच्चा माणूस होता. तो कायमच एक संधी साधू मनुष्य होता. तो कायमच आपला फायदा जास्तीत जास्त कसा करून घेता येईल ह्याच्यावरती लक्ष ठेवणारा माणूस होता आणि त्याच्यासाठी वेळेप्रसंगी सगळ्या गोष्टी उडवायची देखील त्याची तयारी आहे. ओके, सो आई डोंट नो, आई वुड ऑलवेज से की पुतिन एक बहुत ही डेंजरस कॅरेक्टर आहे आणि तो काय पद्धतीने हे खेळवू शकतो याची कुठलीच गॅरंटी नाही आहे. आता वी हॅव टू वेट फॉर सम टाइम. व्हॉट इज द टाइम दॅट वी हॅव टू वेट फॉर? द युक्रेन वॉर इज स्टक, एव्हरीवन नोज की बाबा ज्या प्रकारची एक आघाडी युक्रेनला युद्धाच्या सुरुवातीच्या काळामध्ये होती त्याची भलीबुरी सगळ्या प्रकारची कारणं, ज्याच्यामध्ये पाश्चिमात्य देशांनी आणि अमेरिकेने त्यांना पाठिंबा दिला, तर त्याच्यामध्ये कुठंतरी आत्ताच्या घडीला एक स्टॅग्नेशन आलेलं आहे. त्याच्यामध्ये कुठंतरी आत्ताच्या घडीला काही घडत नाही, एक निष्क्रियता आलेली आहे. आणि ही निष्क्रियता अशीच जर टिकून राहिली तर ती युक्रेनसाठी अत्यंत भयावह असणार आहे, कारण युक्रेन कॅनॉट फेस दिस अप. युक्रेन इज फेसिंग अ कंट्री which is 3 times larger than it in terms of population and almost 10 times larger than it in terms of territory. म्हणजे रशियाची युद्ध खेळण्याची क्षमता ही युक्रेनपेक्षा विलक्षण मोठी आहे. जोपर्यंत रशिया वॉज इन्व्हॉल्ड इन वॉर्स विथ फार ऑफ एंटिटीज ते बशार अल असदला नाही वाचवू शकले, पण त्याचा अर्थ असा नाही की ते युक्रेन सहजासहजी जाऊ देणार आहेत. ओके, पण अर्थात युक्रेनचे युद्ध पुतिन काय बेसिसवरती लढू पाहतोय त्याची कारणमीमांसा जी काही आहे की ते कसे आपल्यासारखे स्लाविक आहेत, ते रशियन आहेत, युक्रेनियन नावाची कुठलीही स्वतंत्र जमात अस्तित्वात नाही. ती लेनिननी केलेली एक घोडचूक आहे की ज्याच्यामुळे युक्रेनियन लोकांना असं वाटतं की ते रशियन लोकांपेक्षा एक स्वतंत्र अशा प्रकारची जमात आहेत. ओके, सो त्या अर्थाने वी हॅव अ होल सेट ऑफ प्रॉब्लेम्स ओव्हर हिअर. ओके, फॉर गुड ऑर फॉर इव्हल द युक्रेनियन्स हॅव टेकन अ पोझिशन. तुम्हाला ती आवडो तुम्हाला ती न आवडो, आणि उद्या तशी जरी वेळ आली की बाबा ट्रम्पच्या प्रेशर खाली द वेस्टर्न अलायन्स इज ओव्हर, युक्रेन फेंड्स फॉर इटसेल्फ अँड पॉसिबली फॉल्स, तरी देखील द वॉर इज नॉट गोइंग टू एंड. द युक्रेनियन्स विल कॅरी ऑन विथ दिस कॉन्फ्लिक्ट by fighting what is called as the guerrilla war. They have done that against Stalin, they can do that against Putin. Nothing is going to stop them. So ही एक खूप महान चूक आहे जी अनेक लोकांना असं वाटतं की बाबा जाऊ देत ना, काय कशाला एवढं तुम्हाला वाढवायचं आहे. ते जे ट्रम्पनी त्याला सांगितलं तुमच्याकडं माणसं नाही, तुमच्याकडं बंदुका नाही, तुमच्याकडं काही नाही, तुम्हाला कशाला हे खेळत बसायचं, तुम्ही हे बंद करा.
पण हे उद्या बंद जरी झालं तरी देखील हे युद्ध थांबणार नाहीये. म्हणजे युक्रेनियन्सचा इतिहास आहे, त्यांनी गेली 1000 वर्षे हेच धंदे केलेले आहेत. जेव्हा जेव्हा मॉस्कोवरनं अशा प्रकारचा जोर येतो की there's a centralizing power from Moscow that tries to press Ukraine fights back. It has done that in the past, it will do that in the future. I'm confident about it because I know Ukrainian history. ज्या लोकांना कळत नाही त्यांना असं वाटतं की नाही देऊन टाका, काय म्हणजे उगीच कशाला भांडण लावून ठेवलेलं आहे, संपून टाका ते, पण ते तसं होणार नाहीये. ओके, आणि पुतिन इज नॉट गोइंग टू स्टॉप विथ युक्रेन. पुतिन हॅज ग्रेट डिझाईन्स. पुतिनला सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे लाटविया, लिथुएनिया, एस्टोनिया या तिघांना पूर्णतः संपवायचे. म्हणजे युक्रेन तर काहीच नाहीये. पुतिन सरकारसाठी सगळ्यात मोठा डोक्याला जी झंझट आहे ना त्याला एस्टोनिया असं म्हणतात. एस्टोनिया, यू शुड लुक ॲट द वे द एस्टोनियन्स फाईट द रशियन्स. लिथुएनियन्स तर आय वॉज इन विल्नियस लास्ट समर. म्हणजे कोर विल्नियस का जो सेंट्रल एरिया था, मी फक्त 4 दिवस तिथं होतो. इट वॉज लाईक अ कंट्री गॉन मॅड. म्हणजे विल्नियस कॉर्पोरेशनच्या ज्या बसेस आहेत त्या बसेस रस्त्याने जाताना ते इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले बोर्डवरती डिस्प्ले दाखवायचे की बस कुठल्या डेपोतनं आली आहे, कुठल्या डेपोकडे चाललेली आहे. आणि हे मेसेजेसच्या मध्ये देअर इज अ मेसेज विच इज विल्नियस लव्स युक्राईना. हां, and it used to continuously display all over the place. Vilnius was a city gone mad. They were searching for underground tunnels की जे त्यांना माहिती होते की दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये आपण जर्मनांपासून आपला बचाव करण्यासाठी खणलेले आहेत. उद्या जर का रशियन सैन्य विल्नियसमध्ये आलं तर आपल्या जवळचा टनल एक्झॅक्टली कुठं आहे. दे वर डेव्हलपिंग ॲप्स अँड मॅप्स अबाउट इट. यू कॅन इमॅजिन द लेवल टू विच दे आर मॅड. म्हणजे फॉर समबडी लाईक मी वॉज जस्ट अ 4-day विजिटर. इट वॉज लाईक अरे पण आधी युक्रेन तर पडू द्या. म्हणजे युक्रेन पडल्याच्या नंतर तो तुमच्या घरी येणार आहे, पण पहिले युक्रेन हॅज टू फॉल. अँड द पॉइंट वॉज इफ युक्रेन फॉल्स ही इज गोइंग टू लँड इन लिथुएनिया इन नो टाइम. 0 मिनिटामध्ये युक्रेन गेल्याच्या नंतर 0 मिनिटामध्ये लिथुएनिया वुड बी गॉन. आणि ह्या अशा कंट्रीज आहेत की ज्यांची ती जी काही इच्छा आहे की आपण स्वतंत्र असलं पाहिजे, आपण स्वायत्त असलं पाहिजे, आपला या जगामध्ये काहीतरी एक आपली ओळख असली पाहिजे, ह्या गोष्टीचे 2 ध्रुव आहेत की ज्याच्याला ते ऑपोज करतात. वन इज द जर्मॅनिक वन अँड सेकंड इज द रशियन वन. आणि तो त्यांच्या जाणीवेचा अत्यंत खोल असा रुजलेला मुद्दा आहे की या दोघांपासून, दोघंही लांडगे दोघांपासून लांब राहायचे. ते कुणालाही सोडणार नाहीयेत. These are countries which will fight. They are definitely going to keep fighting. So this war is not going to end. It is for Putin to realize की हा खेळ असा नाही खेळता येत. ह्या खेळाला अनेक प्रकारचे प्रॉब्लेम्स आहेत आणि हा नाही चालवता येत. म्हणजे वी ग्रू अप विथ दोज स्टोरीज फ्रॉम द स्पुतनिक अबाउट हाऊ ग्रेट वॉज अ रशियन वॅलर ड्युरिंग द सेकंड वर्ल्ड वॉर. फॉर अस इट्स अ सॅड पॉइंट दॅट यू आर फायटिंग अ वॉर नाव विथ नॉर्थ कोरियन सोल्जर्स. म्हणजे लाज वाटायला पाहिजे अशी पोझिशन आहे की ज्या सगळ्या त्या महान कथा होत्या ज्या आपण वर्षानुवर्ष सांगितलं की आपल्या आजोबा पंजोबा यांनी काय पद्धतीने त्या लबाड पाश्चिमात्यांचा मुकाबला केला, ते झाल्याच्या नंतर आपण नॉर्थ कोरियन शिपायांबरोबर युक्रेनच्या विरुद्ध युद्ध करतोय. अ कंट्री विच वी आर ऑल्सो इगर टू टेल नाही तुम्ही आणि आम्ही आपल्यामध्ये काही द्वैत नाही, आपण एकच माणसं आहोत. ही एक सायकोलॉजीमधली बायपोलर पर्सनॅलिटी डिसऑर्डर म्हणा, स्किझॉइड म्हणा, जे काही असेल, पण दिस इज बेसिकली अ साइन ऑफ मेंटल इलनेस दॅट यू वेज वॉर अगेन्स्ट द सेम पीपल दॅट यू वॉन्ट टू कीप कन्व्हिन्स्ड दॅट यू अँड आस आर द सेम पीपल. इट्स टेरेबल, इट्स सिरियसली टेरेबल. हाऊ वुड इट एंड? टेक्निकली आत्ता तरी असं दिसतंय विथ वॉट ट्रम्प इज डुईंग की रशिया हॅज द ॲसेंडन्सी. आता इट डिपेंड्स ऑन हाऊ वुड युक्रेन फेस अप टू ऑल ऑफ दिस. आणि आय एम डेड शुअर अबाउट इट दॅट दे हॅव अ कपल ऑफ कार्ड्स अप देअर स्लीव्स. यू आर नॉट व्हेरी शुअर की हे कार्ड्स आत्ताच्या घडीला काय आहेत, पण ते काही ना काहीतरी एक लास्ट खेळी खेळू शकतात अशी स्थिती निश्चित आहे. त्यांनी ज्या पद्धतीने ते सौदी अरेबियामध्ये डील केली अमेरिकन्स बरोबर की ज्याच्यानंतर प्रॉब्लेम रशियाचा सुरू झालेला आहे, तर त्याच्यावर नाही क्लिअर आहे की दे हॅव सर्टन कार्ड्स विच दे आर प्लेइंग. वी आर नॉट शुअर की व्हॉट इज इट दॅट दे हॅव कन्व्हिन्स द अमेरिकन्स अबाउट. Okay, so I would hedge my bets as of now. We have to wait for what is called as the coming of spring. ईस्टर नंतर जसं जसं थंडी कमी व्हायला लागते तसं तसं ह्या इलाक्यांमधल्या युद्धाची एकंदरीत स्थिती देखील बदलते.
सो थंडी ज्याला कडक असते, जसे आत्ताचे चालू आहे, त्याला युद्ध एका वेगळ्या पातळीवरती चालतं आणि थंडी जशी जशी घटायला लागते आणि उष्णता वाढायला लागते तशी तशी या सगळ्या इलाक्यांमधल्या युद्धांची एकंदरीत स्थिती देखील बदलते. वी नो दॅट फॉर शुअर. सो वी आर जस्ट वेटिंग टू फाइंड आउट एज टू हाऊ वुड इट प्ले आउट वन्स द स्प्रिंग ऑफेन्सिव्ह स्टार्ट, की पारडं कुणाचं जड होईल आणि त्याच्यानंतर एक्झॅक्टली खेळता येईल तर काय खेळता येईल. अर्थात देर इज अ ह्यूज प्रॉब्लेम, कारण टर्की वॉन्ट्स गुड रिलेशन्स बिटवीन बोथ द कंट्रीज अँड इज रेडी टू सेंड पीस कीपर्स. मुद्दा साधा आहे, युद्ध बंद करायचं आहे, शांतता राखायची कुणी आहे. आणि ट्रम्प बीन द सॉर्ट ऑफ ग्रँड मर्चंट ऑफ वेनिस दॅट ही इज हॅज दिस ब्रिलियंट आयडिया की शांतता युरोपियन्सनी राखायची. तुम्ही पैसे द्या, तुम्ही माणसं पाठवा. आमच्या इथं परवा ते फॉर्मर फॉरेन सेक्रेटरी आहेत निरुपमा सुब्रमण्यम, त्यांनी इंडियन एक्सप्रेसला एक भलं मोठं आर्टिकल लिहिलं सेईंग की भारताने शांतता सैनिक पाठवायला काहीच हरकत नाही, वी शुड सेंड इट. तुम्ही फक्त विचार करून बघा, जर भारतीय सैनिकांनी रशिया आणि युक्रेनच्या युद्धामध्ये शांतता सैनिक म्हणून भूमिका बजावली तर त्यांनी भारताचं प्रेस्टीज, भारताचा मान सन्मान वाढेल तर काय प्रकारे वाढेल. आय डोंट नो वेदर द मोदी गव्हर्नमेंट इज कन्सिडरिंग इट. वी नीड टू फाइंड आउट की ते रायसिना डायलॉग्स जे चालू झालेले आहेत त्याच्यामध्ये एक्झॅक्टली कोण कोणाशी काय बोलतंय. पण दॅट इज हाऊ आय सी इट ॲटलिस्ट ॲज ऑफ नाव. इट्स लाईक अ हँगिंग थिंग. द रशियन इकॉनॉमी इज इन बॅड कंडिशन, द युक्रेनियन इकॉनॉमी इज गॉन, कम्प्लिटली गॉन. काहीही उरलेलं नाही आहे. युक्रेन इज अ मेजर प्रॉब्लेम इन टर्म्स ऑफ माणसं लढायला आणायची कुठनं. पुतीनचे तरी मित्र आहेत नॉर्थ कोरियामध्ये, आपल्या इथं तर आपल्या वतीने जाऊन लढायला कुणी पण तयार नाही. आणि आपली लोक आपला देश सोडून परागंदा व्हायला तयार झालेली आहेत. म्हणजे जवळपास 50 लाख लोक गायब आहेत की जी परत यायला तयार नाहीत, ज्यांना हर पद्धतीने युक्रेनियन सरकार परत आणू पाहते, पण दे आर नॉट रेडी टू कम बॅक. द प्रॉब्लेम इज यू कांट फाईट अ वॉर if your own countrymen are not ready to go out and soldier. So if they have given up on this idea ki we need to fight out, we need to soldier on, तुम्ही युद्ध करू शकत नाही. आणि ह्याची जाणीव कीव सरकारला आहे. पण आता वी नीड टू फाइंड आउट की हाऊ वुड द एंटायर कॅल्क्युलस डेव्हलप आउट ऑफ ऑल ऑफ दिस. ओके, सो दॅट्स वन पार्ट. एक्सटेंडिंग दिस टू द EU, आत्ताच्या घडीला सगळ्यात दयनीय स्थिती जर कुणाची असेल तर ती युरोपियन युनियनची आहे. त्याचं साधं कारण असं की तुम्ही जर एक युरोपियन असताल, एक विशिष्ट वयाचे, तर यू हॅव ग्रोन अप विथ द आयडिया की आपला ह्या जगामध्ये सगळ्यात जवळचा मित्र जर कुणी असेल तर तो अमेरिकन असतो. तो आपल्यासारखा दिसतो, आपल्यासारखा वागतो, त्याचा मेंदू आपल्यासारखा काम करतो, आपण ज्या प्रकारचं जेवण जेवतो, गाणी गातो, त्या सगळ्या प्रकारच्या गोष्टी तो आपल्याबरोबर करतो. आणि आता अचानकपणे देयर इज अ न्यू सर्कस इन टाउन विच सेज दिस दॅट तुमचं तुम्ही बघून घ्या, आपल्याला काय तुमच्याशी घेणं देणं नाही. वी आर सीकिंग न्यू फ्रेंड्स. ते मित्र आपल्याला प्रतिसाद देतील का नाही माहीत नाही, पण तुमचं आमचं काही राहिलेलं नाही आहे, तुमचं तुम्ही बघून घ्या. सुरुवात व्यापारातनं झालेली आहे आणि ज्या प्रकारचे अतिरिक्त कर दोन्ही बाजूंनी एकमेकांवरती लावायचं ठरवलेलं आहे ते पाहता इट इज व्हेरी डिफिकल्ट टू इमॅजिन की हाऊ आर दे गोइंग टू डिएस्केलेट. म्हणजे वेन यू स्टार्ट थिंकिंग इन टर्म्स ऑफ आपण तिकडनं येणाऱ्या वस्तूंवरती 200% कर लावू शकतो. म्हणजे इमॅजिन अ बॉटल ऑफ लिकर कमिंग अक्रॉस दी अटलांटिक इज नाव गोइंग टू अट्रॅक्ट अ ड्युटी ऑफ 200%. ओके, सो 200% जर तुम्ही कर लावत असताल तर तुम्ही एक्झॅक्टली वेर आर यू गोईंग. ट्रम्प सीम्स टू हॅव दॅट सिम्पल आयडिया ऑफ द अर्ली पार्ट ऑफ द 20th century. जसे जसे टॅरिफ्स वाढत जाणार तसं तसं देशांचा एकामेकाशी असलेला व्यापार कोसळतो, एकामेकांमध्ये असलेल्या गुंतवणुकी जातात आणि त्या गेल्याच्या नंतर कंट्रीज कॅन फाईट वॉर्स. इट सीम्स ट्रम्प हॅज अ व्हेरी सिम्पल आयडिया इन माइंड. आपण युद्ध केलं पाहिजे. तू जातो का लढायला तर त्याला जायचं नाहीये, पण तुम्ही करू शकता अशी त्याची मान्यता आहे. सो द आयडिया इज लेट्स गो टू वॉर. पण का? मेक्स फॉर ग्रेट टेलिव्हिजन. सिम्पल, देर इज नो आयडिया. हां, ऑब्वियसली ग्रेट प्रॉफिट्स, ग्रेटेस्ट प्रॉफिट्स, ग्रेटेस्ट, द मोस्ट अनइमॅजिनेबल प्रॉफिट्स. पण त्याच्यामुळं पलीकडच्या बाजूनी युरोपची जी अवस्था आहे की आपण रशियावरती विसंबून राहू शकत नाही. आता त्यांनी गेली 3 वर्ष ते सगळं करून बघितलेलं आहे की याच्यामधनं यू कट अवे फ्रॉम रशियन फ्युअल
तुम्ही अमेरिकेवरती विसंबून राहू शकत नाही तुमच्या सुरक्षेसाठी, आणि इन्क्रीजिंगली तुम्ही चीनवर विसंबून राहू शकत नाही तुमच्या व्यापारासाठी. त्याच्यामुळे आता प्रश्न असा उरलेला आहे की युरोपचा या जगामध्ये मित्र एक्झॅक्टली कोण आहे. बरं, युरोपचं कुणाशीच जमत नाही. म्हणजे द जर्मन्स हेट द टर्क्स, द फ्रेंच हॅव ग्रेट विश. त्यांना जर जमलं तर ते दर दिवशी अल्जेरियावरती एक युद्ध लादू शकतात, इतके त्यांचे सौहार्दाचे संबंध आहेत. ओके, the British government evinces interest in Australia, but talk to the Whitehall bureaucrats and you know this for sure that their interest is basically even today of the pre-1947 variety. की काय काय भारतातनं मिळवता येईल एकदम स्वस्तामध्ये आणि आपल्या कुठल्या गोष्टी त्यांना विकता येतील एकदम चढ्या दरामध्ये. सो इट्स प्लेन अँड सिम्पल. सो असं असल्या कारणाने आता युरोपचा मित्र कोण आहे हा युरोपसाठी आणि सगळ्यांसाठीच एक खूप मोठा संशोधनाचा विषय. देर आर लॉट ऑफ पीपल हू आर व्हेरी हॅपी की बाबा इट्स गुड, इट सर्व्स युरोप गुड, की अशी त्यांची जी काय वाट लागलेली आहे ही वाट लागणे एका अर्थाने त्यांच्यासाठी खूपच चांगली गोष्ट आहे. त्याच्यात आगीत तेल ओतायला देर आर इनफ पॉलिटिकल पार्टीज अँड पॉलिटिशियन्स विदिन युरोप इट सेल्फ वर अवेलेबल टू प्ले दिस रोल. की हे जे काही दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर हे वर्ष 80वं वर्ष आहे संयुक्त राष्ट्रसंघ स्थापन झाल्याचं, आणि कधीही तिच्या 80 वर्षामध्ये ही संघटना एवढी रिलेव्हंट दिसली नाही, वाटली नाही आणि जाणवली नाही जेवढी ती तिच्या 80व्या वर्षामध्ये जाणवते. मग इट सीम्स इट्स लाईक टू बॉरो दॅट दारियोफोवाला आयडिया, ऑर्गनायझेशन इन सर्च ऑफ एन ऑब्जेक्टिव्ह, की बाबा आपल्या अस्तित्वाचं एकंदरीत कारण काय या जगामध्ये, आपण का अस्तित्वात आहोत. The only people who are very supportive of the United Nations are the Europeans. So युरोप, आणि अजूनही युरोपनी तिची लेक्चरिंग पोझिशन सोडलेली नाही की बाबा लोकांना 4 शहाणपणाचे धडे शिकवावेत जाता जाता का असं ना, ही पोझिशन आपली अजूनही गेलेली नाही. हां, पण प्रॉब्लेम जो आहे तो विलक्षण सिव्हिअर आहे युरोपच्या बाबतीत, की ह्या सगळ्याला तोंड द्यायचं तर कसं द्यायचं. आणि ते सगळ्यात महत्त्वाचं कारण इज की ट्रम्प डझंट वॉन्ट अस अँड डझंट लाईक अस. बरं, आता 2 वर्ष काढायची आहेत, पण तोपर्यंत आपल्या इथं जे काही प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये बळ मिळणार आहे सगळ्या प्रकारच्या अति उजव्यांना ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये असल्या कारणाने, तर कदाचित त्या 2 वर्षांमध्ये आपली भरपूर वाट लागून गेलेली असणार. सो दे हॅव अ स्ट्रेंज क्रायसिस टू कॉम्बॅट. दे आर अप टू इट. द जर्मन इलेक्शनचा प्रूव्हन इट की बाबा आम्ही हे करू शकतो, म्हणजे अगदीच करू शकत नाही अशातला भाग नाहीये. But it's going to require a lot of courage. It's going to require enormous sorts of compromises. की ज्या प्रकारच्या कॉम्प्रोमाइजेस तुम्ही कधी विचारते घेतल्या नव्हत्या अशा सगळ्या प्रकारच्या कॉम्प्रोमाइजेस करायला लागणार आहेत, आणि ते कदाचित त्याला तयार आहेत. वी जस्ट नीड टू फाइंड आउट एज टू हाऊ इज इट गोइंग टू वर्क आउट. ओके, सो दॅट्स वन. As far as the West Asia scene is concerned, again I'll go back to the Ukrainian position. Trump wants Gaza. The Gazans don't want Trump. आणि इफ आफ्टर मे जगाने बघितलेलं आहे गाझा इन द मंथ्स आफ्टर October 7, 2024 sorry 2023 was what I call a open air well televised Auschwitz, nothing less than that. म्हणजे ऑशविट्स ओरिजिनल काय होतं तर ते पोलिश जंगलांमध्ये, आय डोंट नो हाऊ मेनी ऑफ यू हॅव सीन इट, इट्स लाईक अ हॅरोइंग एक्सपिरियन्स इवन गोईंग टू द प्लेस. की तुम्ही क्रॅकॉवरनं ऑशविट्सला जाताना त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेलं जंगल जे आहे ना, ते जंगल तुमच्या मनामध्ये ज्या प्रकारचं भय निर्माण करतं, मे बी आय वेंट फॉर द फर्स्ट टाइम त्याच्यामुळेही कदाचित असेल, पण इट सिरियसली स्केअर्स यू. And then when you start connecting the dots in terms of the railway lines, in terms of the camps, in terms of the villages, मग तर you are in a different mindset altogether. तो ते जे काही होतं ते म्हणजे जंगल में चल रहा खेल था. Gaza was open air, well televised Auschwitz. No qualms, no sort of regrets, nothing. सारी दुनिया देख रही है कि आप क्या कर रहे हो. आणि ह्यालाच कदाचित हेगलनी सांगितलेलं आहे, the one thing that we learn from history, man learns nothing from history. म्हणजे ज्या लोकांच्या नशिबी ऑशविट्स आलं त्या लोकांनी दुसऱ्या कुणाच्या तरी नशिबी ऑशविट्स आणावं, ते देखील विदिन लिव्हिंग मेमरी, ह्याच्यापेक्षा जास्त दुर्दैवी काही नाही. पण अर्थात तो ज्यूजचा प्रॉब्लेम आहे, जो ज्यूज आणि त्यांच्यासारख्या त्यांच्याशी निगडीत असलेल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे 1.5 कोटी ज्यूज आहेत जगामध्ये, 70 लाख इस्रायलमध्ये राहतात. ओके,
द रिमेनिंग 70 lakh रिफ्यूज टू लिव्ह इन इस्रायल. ह्या 70 लाखांचा प्रॉब्लेम असा आहे की उद्या जर का अरब यशस्वी झाली आणि ह्या 70 लाखांना हितनं जर जायला लागलं, हे जाणार कुठे आहेत? ह्याच्यातला एक सेक्शन असा आहे की जो वेल हील्ड आहे, ज्याच्याकडे 2 पासपोर्ट्स असतात, म्हणजे एक पासपोर्ट कुठल्या तरी युरोपियन देशाचा, अमेरिकेचा, ऑस्ट्रेलियाचा आणि एक इस्रायलचा, अशी काहींची परिस्थिती आहे. पण बहुतांशांची परिस्थिती तशी नाही आहे आणि हे त्यांना माहिती आहे. म्हणजे ते ज्या पद्धतीने अरबांशी वागतात ती इज अ क्लासिकल एक्झाम्पल ऑफ हाऊ डज अ सर्टन आयडिया ऑफ रेसिझम अँड कलोनियलिझम डिस्ट्रॉय यू कम्प्लिटली ओव्हर जनरेशन्स. म्हणजे I'm not defending this. The Israeli violence against the Arabs is basically of a self-preserving variety. कारण आपल्याला अजूनही आपल्या डोक्यात ती पाठीमागं कुठंतरी दडलेली भीती आहे की कधी काळी ज्या वेळेला हा देश नव्हता आपल्याकडं, त्यावेळेला जगाने आपल्याला कुत्र्यासारखं वागवलेलं आहे. And I mean the word. Howsoever anti-Semitic it looks like. Nobody can deny that that is exactly how the white man treated you. त्याच्यामुळे त्यांना खूप चांगलं माहिती आहे ही जमीन जर गेली ना आपल्या हातातनं, कुणीही दारात उभं करणार नाही, कुणीही नाही. देर आर इनफ वेल मिनिंग इजरायलीज हू अंडरस्टँड की तशीच जर केस असेल तर द ओनली थिंग दॅट वी हॅव टू थिंक अबाउट इज टर्निंग इजरायल इन टू वॉट इज कॉल्ड द बाय नॅशनल स्टेट, अ स्टेट दॅट बिलॉंग्स टू अरब्स अँड इजरायलीज टुगेदर, अ स्टेट इन विच अरब्स अँड इजरायलीज आर इक्वल सिटिझन्स ऑफ द सेम लॉज. अँड टाइम हॅज कम फॉर इट. फक्त त्यांचा प्रॉब्लेम काय झालेला आहे की इस्रायल ज्या प्रकारचा देश आहे तिथे हे बोलून दाखवता येत नाही, कारण तसं कदाचित जर का तुम्ही बोलून दाखवलं तर त्याचे परिणाम म्हणून तुमच्या दारावरती जे काही येऊ शकतं ते तितकंच भयानक असू शकतं. पण दिस इज सेल्फ प्रिझर्विंग व्हायलन्स, नॉट दॅट आय एम जस्टिफाईंग इट. ॲज आय सेड, इट्स अन ओपन एअर ऑशविट्स, अ वेल टेलिव्हाइज्ड ऑशविट्स. पण इट्स क्लिअर द अरब्स अँड एस्पेशली द पॅलेस्टिनियन्स आर गोइंग टू फाईट फॉर देअर लँड. दे आर नेव्हर गोइंग टू गिव्ह अप, नेव्हर. जे जायचे ते सगळं निघून गेलेलं आहे. गाजा उन लोगों से बना है जिन लोगों को 2 बार डिस्प्लेस किया गया है, वन इन 1948, वन इन द वॉर ऑफ 1967. असे 2दा विस्थापित झालेले लोक गाजामध्ये येऊन राहिलेले आहेत. त्यांचं सरळ म्हणणं आहे, आता इथं मरणार, या तो तुम्ही मारा, नाही तर आम्ही जगणार, आम्ही इथनं कुठेही हलणार नाही. मग तुम्ही म्हणा आम्ही रिअल इस्टेट डेव्हलपमेंट करतो, विल बिल्ड अ रिव्हेरिया, विल मेक इट अ नाईस प्लेस. त्यांना कुठं पाठवणार, ते कुठं जाणार? अँड इट्स अ लिव्हिंग थ्रेट. But with the way in which the Yemenis keep shooting at the Israelis, you have new players who are getting added to this. हे संपणार नाहीये. आपल्या इथं अनेक लोकांना इस्रायलबद्दल विलक्षण प्रेम असतं. एवढासा चिमुकलासा देश, पण काय उभा आहे, त्याची किंमत काय, त्याचा विचार करा पहिला. त्याला एवढी किंमत द्यायला लागते. मग त्यांना दर वर्षाला ज्या प्रकारचं अमेरिकन मिलिटरी असिस्टन्स आहे, त्यांना ज्या पद्धतीने अमेरिकन मिलिटरी सगळं प्रोव्हाइड करते, आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांच्या सगळ्या प्रकारच्या गुन्ह्यांकडे दुर्लक्ष करते. हे जे त्यांनी गाजात केलं, हे जर दुसरं कुणी केलं असतं, अमेरिकेने एव्हाना त्यांना न्यायालयात उभं केलं असतं. देर आर स्पेशल स्पीशीज. आता ह्याच्या पाठीमागं ते सगळ्यात मोठं गौड बंगाल जे आहे त्याला इव्हॅन्जेलिकल्स असं म्हणतात, ज्यांचा पाठिंबा ट्रम्प घेतो. आणि ट्रम्प तो महान अध्यक्ष आहे, पॉसिबली द फर्स्ट प्रेसिडेंट इन एजेस दॅट आय हॅव सीन, जो ह्या इनॉग्रेशनला बायको बायबल घेऊन समोर आली आणि बाबांनी बायबलवरती हातच ठेवलेला नाहीये. ती बाई अख्खा वेळ ते बायबल हातात धरून तशीच उभी होती. ही इज दॅट ख्रिश्चन. ही गेट सपोर्ट फ्रॉम ऑल द ख्रिश्चन लॉबीज. याज इज ग्रँड. म्हणजे भारतात मला माहित नाही कुणाला काय सांगितलेलं आहे. द ट्रम्प सपोर्टर्स बेसिकली हॅव अ प्लॅन ऑफ ख्रिश्चनायझिंग द वर्ल्ड. आपल्या इथं लोक ट्रम्प अमेरिकेत निवडून यावा म्हणून होम हवनं करत होती. होम, प्रॉपर होम केलेत लोकांनी. म्हणजे लोक आजच्या काळामध्ये देखील, की ज्या वेळेला सोशल मीडिया आहे, इंटरनेट आहे, किती विलक्षण निरक्षर आणि मूर्ख असू शकतात, ह्याचं ते मूर्तिमंत उदाहरण आहे. की ज्या लोकांच्या पाठीराख्यांचा फर्म विश्वास या गोष्टीवरती, ख्रिश्चॅनिटी सुपिरियर रिलिजन आहे,
ट्रम्प इस्रायलला पाठिंबा देतो कारण द इव्हॅन्जेलिकल प्लॅन इज एव्हरी सिंगल जू शुड गो टू येरुसलेम, देन क्राइस्ट इज गोइंग टू कम अगेन. तो त्यांच्या श्रद्धेचा भाग आहे. सगळे जूज इस्रायलला आखलायचे, सगळे जूज इस्रायलला गेले की येशू परत येणार आहे, जग संपुष्टात येणार आहे आणि ईश्वराचं दुसरं राज्य स्थापन होणार आहे पुढच्या 1000 वर्षांसाठी. हे होम करत होते. होम, संस्कृत मंत्रांसहित होम, की ट्रम्प निवडून यावा. इमॅजिन, that serious can the break be from reality? We seriously believe in it. The evangelicals put money into every project of sending every single Jew back to Israel. त्याला फक्त उत्तरा जो आहे ते उरलेले 70 लाख जूज आहेत की वर क्लिअर, मी जिथे आहे ना तिथंच राहणार आहे, तुला काय करायचं ते कर, मी इथनं हलणार नाही. Judaism is possibly the only religion ज्याच्यामध्ये there's a concept called as the secular Jews. We need to understand that ki there's something called as a secular Jew. Okay, so how would this work out in the Middle East? The board is open. त्यांना सगळ्यात मोठा प्रॉब्लेम इराण आहे. इराणचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम इज इराण has started going in for a uranium which is weapons grade. 60% weapons grade uranium है और 30-40% होगा ये प्रॉपर 100% वेपन्स ग्रेड युरेनियम बन जाता है. आता हे रोखायचं कसं, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे. त्यांनी इराणच्या बरोबर सगळं करून बघितलेलं आहे, त्यांच्याशी गोड बोलून बघितलेलं आहे. त्याला प्रस्ताव ट्रम्पनी त्याला पत्र लिहिलं डिअर आयातुल्ला नावाचं, विच इज अनदर जोक ऑल बाय इटसेल्फ. आणि आयातुल्ला खामेनी टूक द पोझिशन, आपल्याला त्यांच्याशी चर्चाच करायची नाही आहे, आपण काही चर्चा करणार नाही, चर्चा काही नाही होणार, तुला जे करायचं ते तू कर. माझा मित्र पुतीन असल्याच्या नंतर मी तुला कशाला घाबरेल. द साऊदीज आर क्लिअर, जे मोहम्मद बिन सलमाननी सांगितलं, पॅलेस्टाईन खड्ड्यात गेलं तरी चालेल, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. माझा प्रॉब्लेम फक्त एकच आहे, माझ्या देशामध्ये 74% लोक ही 35 वर्षाच्या खालची आहेत आणि त्या पॅलेस्टाईन महत्त्वाचा मुद्दा आहे, म्हणून मी त्याच्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. तुम्ही एक स्वतंत्र राज्य स्थापन करून टाका त्यांचं, मग आपल्याला जे काही आपलं सुरळीत करायचं ते आपण करू. They are not going to break. म्हणजे for all the China talk that the Saudis involve themselves in, don't trust anything until and unless the Saudis, the Qataris, the Kuwaitis, the Bahrainis do not withdraw their personal assets from American funds, investment banks. ते जोपर्यंत अमेरिकन फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स मधून त्यांचे पैसे काढत नाहीत आणि हाँगकाँग बेस्ड किंवा चायना बेस्ड बँकांमध्ये घालत नाहीत, तोपर्यंत त्यांच्या कुठल्याही हरकतींवरती विश्वास ठेवायचा नाही. ते काही पण करू शकतात, पण ज्याला त्यांच्या पर्सनल इंटरेस्टचा मामला येतो, त्यांचे पैसे, त्यांची घरदारं, त्यांची मुलं ही अजूनही पश्चिमेमध्येच आहेत. They send their kids to get education in the West, they have homes and properties in the West, and they have monetary investments in all sorts of Western financial institutions. हे जोवर बदलत नाही ना, तोवर त्याच्यातलं काही बदलणार नाही. This game is going to carry on in the way in which it carries on. मनापासून आभार. प्रश्नांना तपशीलवार उत्तर देऊन शंका निरसन केलेलंच आहे, पण नवे प्रश्नही तयार होतातच, त्याची चर्चा होतच राहील. पण मी आता अध्यक्षीय भाषणासाठी मृदुल निळे सरांना आमंत्रित करतो. धन्यवाद. वी नीड यू सोसायटी ह्या संघटनेचे सगळे पदाधिकारी, माझे सगळे मित्र इथे, आजचे वक्ते विजयजी आणि आपण सर्व. ॲक्च्युली एवढं पॉवरफुल लेक्चर झाल्यानंतर मला वाटत नाही की त्याच्यानंतर काही अध्यक्षीय भाषण वगैरे करावं, पण काही पॉईंट्स आहेत ते मी थोडेसे फ्लॅग ऑफ करण्याचा प्रयत्न करतो आहे. तर सगळ्यात पहिलं जे भाषण होतं ट्रम्पचं, त्यामध्ये त्यांनी सगळ्यात पहिलं म्हटलं की द गोल्डन एज बिगिन्स नाव, आणि तिथून ते जे भाषण आहे ते सुरू होतं. पण त्याच्या व्यतिरिक्त त्यांचे जे सगळ्यात महत्त्वाचे जे इश्यूज आहेत ते बघणं खूप जास्त गरजेचं आहे. आत्ताच सरांनी सांगितलं खूप महत्त्वाचं, म्हणजे की ही इज नॉट अ लिबरल, ते खूप जास्त उदारमतवादी विचारसरणीचे वगैरे असं काही नाही आहे. ही इज व्हेरी ऑपॉर्च्युनिस्ट अँड ऑल दोज काइंड ऑफ थिंग्स. पण त्याचं सगळ्यात महत्त्वाचं जे जिथे खटकतं आहे ते म्हणजे ग्लोबलायझेशनबद्दल आहे, की ग्लोबलायझेशन एवढं जास्त वाढलेलं आहे की ते नॅशनलिझमपेक्षा जास्त मोठं झालेलं आहे.
आणि ते काही अंशी जे आहे ते ट्रम्पसारख्या लोकांना ते तेवढं पटत नाही आहे. आणि त्यामुळे काय झालेलं आहे की हा जो राईज आहे ग्लोबलायझेशनचा, त्याच्यामुळे खूप जास्त ह्या ज्या कॉम्प्लेक्स सिस्टम्स ज्या आहेत, ओके, म्हणजे इंटरनॅशनल बँकिंग सिस्टम्स म्हणा किंवा तुमच्या ब्रेटन वूड सिस्टम्स म्हणा, ह्या ज्या सिस्टम्स आहेत ह्या खूप जास्त मोठ्या झालेल्या आहेत. म्हणजे टेक्नॉलॉजिकल फायनान्शियल सिस्टम्स ज्या आहेत त्या खूप मोठ्या झालेल्या आहेत. आणि त्याच्यामुळे काय झालं की इंडिव्हिज्युअल पॉलिटिक्स जे आहे ते कुठेतरी कमी होत चाललेलं आहे. हा जो सगळा जो शिफ्ट आहे तो 2010 पासून आपल्याला जनरली बघायला मिळतो. आणि हा जो शिफ्ट आहे तो बेसिकली 3 पिलर्सवर उभा आहे. पहिला म्हणजे अ स्ट्रॉंग लीडर, ग्रेट नेशन अँड व्हेरी इम्पॉर्टंट सिव्हिलायझेशन, यु नो. सो दोज काइंड ऑफ थिंग्स. हा जो लीडर आहे तो महत्त्वाचा असला पाहिजे. आत्ता जी शेवटच्या भागामध्ये आपण जी चर्चा बघितली त्याच्यावरती आपण थोडंसं लक्ष देऊया. हे सगळ्यात पहिलं जे सुरू झालं ते 2012मध्ये, ज्या वेळेला पुतीन परत प्रेसिडेन्सीमध्ये आले. आणि त्याच्यानंतर आपण हे बघतो की त्यांनी एक टर्म वापरला की ही स्टार्टेड रिबिल्डिंग द रशियन वर्ल्ड बाय रिस्टोरिंग द ग्रेट पॉवर स्टेटस. तर त्यावेळेला त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला सुरू झालेल्या आपल्याला बघायला मिळतात. 2014ला तसंच, आणि 2014ला मोदी, शी जिनपिंग, डोनाल्ड ट्रम्पचं परत एक खूप महत्त्वाचं जे स्टेटमेंट आहे, मेक अमेरिका ग्रेट अगेन किंवा मग अमेरिका फर्स्ट, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या जनरली येतात. एक खूप जुनी आयडिओलॉजी आहे ज्या ठिकाणी आयसोलेशनिझमच्या बद्दल ते लोक बोलत होते 1930मध्ये की हा जो वॉर आहे, वर्ल्ड वॉरमध्ये आपण यावं की नाही. आणि नंतर पर्ल हार्बरवरती जेव्हा बॉम्बिंग झालं त्याच्यानंतर मग अमेरिका त्या वॉरमध्ये आलेलं आपल्याला बघायला मिळतं. आता हे जे नरेटिव्स आहेत, म्हणजे ह्या काही गोष्टी आहेत ज्या मी फक्त फ्लॅग ऑफ करतोय, हे जे नरेटिव्स आहेत सिव्हिलायझेशनचे ते खूप जास्त महत्त्वाचे आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे वेन ट्रम्प वॉज इंट्रोड्यूस्ड टू द वेस्ट, ही वॉज इंट्रोड्यूस्ड एज बॉडीगार्ड ऑफ द सिव्हिलायझेशन. रशियाबद्दल आपण जेव्हा बघतो त्यावेळेला रशियाला आपण सिव्हिलायझेशन स्टेट अशा पद्धतीने बघतो. आणि त्यांचं ऑटोमॅटिकली, म्हणजे आता याच्यावरती खूप जास्त चर्चा झाली, इज ऑलरेडी स्पोकन ऑन दॅट, की युक्रेनला कशा पद्धतीने आपण सबज्युडिस करू शकतो किंवा बेलारूसकडे आपण कशा पद्धतीने बघू शकतो, लिथुएनिया वगैरे वगैरेकडे कसं बघू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी. 2024मध्ये जे समिट झालं डेमोक्रेसीचं, त्याच्यामध्ये मोदींनी हे म्हटलेलं की डेमोक्रेसी इज अ लाईफ ब्लड ऑफ इंडियन सिव्हिलायझेशन. परत ते सिव्हिलायझेशनचा जो नॅरेटिव्ह आहे तो कुठेतरी पुढे येतोय. त्याच पद्धतीने टर्कीमधून येतं की आवर सिव्हिलायझेशन इज वन ऑफ द कॉन्क्वेस्ट अँड ऑल. आणि परत शी जिनपिंग 2023मध्ये म्हणतात, सेंट्रल कमिटी CCPची सेंट्रल कमिटी जी होती त्याच्यामध्ये ते म्हणतात की द ओनली ग्रेट अनइंटरप्टेड सिव्हिलायझेशन दॅट कंटिन्यूज टू दिस पर्टिक्युलर डे in the state form, okay, is the Chinese civilization. Okay, when you're looking at all of these particular things, you generally find that how are these particular, how Trump is locating these particular civilizations, and does he really have that particular tendency. तर आपण जर का ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या म्हणजे तर आपल्याला असंही बघायला मिळतं की ह्या ज्या मूवमेंट्स आहेत, ह्या वेगवेगळ्या ज्या मूवमेंट्स आहेत आणि सिव्हिलायझेशन्सबद्दल जे बोललेलं आहे की हे लोक एक ग्लोबल सिस्टम, ग्लोबलायझेशनची जी सिस्टम आहे जी अमेरिकेने त्याला इरेक्ट केली किंवा त्याला उभं केलं, ती काय ती इज इट अन एंड इन इटसेल्फ, की ती का शेवटची सिस्टम आहे का, तर हा प्रश्न आहे. आणि हे जे सिव्हिलायझेशन्स आहेत ह्या बऱ्याचशा ज्या छोट्या छोट्या पॉकेट्समध्ये आपण आत्ताच बघितलं, ज्या पद्धतीने युरोपची चर्चा झाली किंवा ज्या पद्धतीने युरेशियाची चर्चा होते, त्यावेळेला आपण असं बघायला मिळतं की हे जे पॉकेट्स आहेत ह्या पॉकेट्समध्ये आपल्याला असंही आपण बोलू शकतो की नवीन सिस्टम्स ज्या आहेत त्या देखील येऊ शकतात. If you're looking at Trump and Eurasia very specifically, I mean, जो शेवटच्या याच्यामध्ये आपण ज्याच्यावरती बोललो ते म्हणजे चायना, इराण, नॉर्थ कोरिया, रशिया, ह्या ज्या कंट्रीज आहेत, ह्या सगळ्या ज्या कंट्रीज आहेत, दीज आर बेसिकली द फाउंडेशन्स ऑफ युरेशियन स्टेबिलिटी. ह्या कंट्रीज ज्या आहेत ह्या स्टेबिलिटी कुठेतरी आणत आहेत अँड फोर्जिंग अलायन्स बेस्ड ऑन हॉस्टिलिटी टू लिबरल सिस्टम दॅट threatens this particular illiberal rules. I mean, so Putin is looking at it from that particular context. War किंवा threat of war has become very pervasive in this particular context ह्या ठिकाणी. आणि त्याच्यामुळे आपण आत्ता जे शेवटच्या कॉन्टेक्स्टमध्ये जे काही बोललो त्यावेळेला आपण हेच बघत आहोत की कशा पद्धतीने हा जो वॉर आहे तो कशा पद्धतीने हा पूर्ण युरोपियन आणि युरेशियन जी सिस्टम आहे किंवा तो जो रिजन आहे त्या रिजनला कशा पद्धतीने ते हे करू शकतील. आय मीन हाऊ दॅट विल बी डिस्ट्रॉईड. इथे जर का आपण बघितलं तर ट्रम्प काही इंटरनॅशनल ऑर्डरकडे काही लक्ष देत नाही. देर इज नथिंग लाईक इन इंटरनॅशनल ऑर्डर फॉर हिम.
ही इज अ व्हेरी हार्डलायनर नॅशनलिस्ट ओके हू इज आपण परत त्याच्यावरती पण बोललो की ही इज अ पॉवर मॉंगर प्रॉफिट आणि युनिलॅटरल ॲडव्हान्टेज म्हणजे फक्त त्याच्या देशाला हे जे ॲडव्हान्टेज आहे ते कशा पद्धतीने मिळेल हे आपण याच्यामध्ये आपल्याला ट्रम्पकडे बघण्याचा जो मुळात मुद्दा आहे तो अशा पद्धतीने बघितला पाहिजे. ही इज ऑल्सो वन दॅट US हॅज बीन अ रिझन ऑफ बेनिफिशियल. त्याचा एक सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे म्हणजे आता मध्यंतरी आपण बघितलं की बऱ्याचशा मल्टिलॅटरल ऑर्गनायझेशन्समधून किंवा फंड एड्समधून तो म्हणतो की वी नीड टू बी आउट. त्याचा मुळात मुद्दा हाच आहे की अमेरिकेने ज्या सिस्टम्स उभ्या केलेल्या त्या सिस्टम्सचा जो फायदा आहे तो जास्तीत जास्त फायदा जो आहे त्या अशा पद्धतीच्या देशांना झालेला आहे आणि त्या पद्धतीने त्याच्याकडे ते बघतात. आपण जर का हे जे काही म्हणजे ह्या काही कॉन्टेक्स्ट ज्या आहेत ह्या परत आपल्याला थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. रशियन वॉर जो आहे युरोपमधला म्हणजे तो युक्रेनचा असो तर ते आणि आत्ताच जसं सांगितलेलं आहे की परत तो जो रिबिल्डिंग रशियन एम्पायर जे आहे त्याची एक आय मीन वी आर लुकिंग ॲट इट फ्रॉम दॅट पर्टिक्युलर पॉईंट ऑफ व्ह्यू. दुसरं महत्त्वाचं म्हणजे मिडल ईस्टमध्ये आपण हे बघतो की इराण आणि परत Israel, they are primary people who are actually looking at this particular war-prone area. Then Northeast Asia मध्ये North Korea परत improving some kind of arsenal with the help of Russia basically. आणि US साऊथ कोरियाचा हा जो अलायन्स आहे याच्यामध्ये आपण काही गोष्टी बघतो. आणि शेवटचं जे परत शी जिनपिंग हे म्हटलेलं आहे की एशिया फॉर एशियन्स ओके अशा पद्धतीचे जे नॅरेटिव्स आहेत ते कुठेतरी येतात. सो हा जो लिबरल ऑर्डर आहे तोच मुळात एक खूप जास्त क्वेश्चनेबल गोष्ट आहे. अँड डज दिस पर्टिक्युलर पर्सन रिमेन लिबरल दॅट बिकम्स वन ऑफ द मेजर क्वेश्चन. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने आता विजय कुंजीर यांनी सांगितलेलं आहे म्हणजे अतिशय खूप चांगल्या अस्खलित इंग्लिशमध्ये आणि त्याच बाजूला अतिशय शुद्ध मराठीमध्ये ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे व्हॉट काइंड ऑफ सिस्टम्स आर इमर्जिंग. सो इफ यू लुक ॲट ऑल दीज पर्टिक्युलर सिस्टम्स यू फाइंड दॅट वेअर द वर्ल्ड इज गोईंग. आणि शेवटचं जे आहे म्हणजे बेसिकली ही हॅज कवर्ड ईच अँड एव्हरीथिंग. द लास्ट थिंग दॅट ही इज बेसिकली आय मीन वी नीड टू लुक ॲट is the technology and will the state system remain as state system. State system will remain as state system in the sense की आज ही जी राज्य ही जी संकल्पना आहे ती काय मोडकळीस निघत आहे का. कारण की ज्या पद्धतीने इलॉन मस्क सारखे जे लोक आहेत these people are in a way ruling the entire state. From that particular point of view it becomes important for us to understand if the state system is going to go away. So Trump again he looks at this particular superpower status of United States आणि त्याला हा जो superpower status आहे तो कुठल्याही परिस्थितीत तो जाऊ द्यायचा नाही आहे. आणि he would say that state system whether it is important or not that is a different question, but he doesn't want that particular superpower status to go because that will fetch him certain things like Greenland aso kiwa Panama Canal aso. He will not shy away from these particular conflicts. So these are the conflicts that he is looking at. दुसरं म्हणजे वॉशिंग्टनच्या ज्या कमिटमेंट्स आहेत ज्या इम्पॉर्टंट कमिटमेंट्स आहेत ह्या इन्स्टिट्यूशन्सला त्याचा स्कोप जो आहे तो काही प्रमाणामध्ये थोडंसं कमी करणं ह्याकडे सुद्धा तो US चा जो अलायन्स आहे USचे जे अलायन्सेस आहेत ते त्या दृष्टिकोनातून आहे. But he denies a retreat from the global stage. He says that the US will not go against this particular, will not give away that particular status. शेवटचे काही गोष्टी ज्या आहेत ते म्हणजे हॅज ग्लोबलायझेशन गॉन टू फार अवे. आय मीन दॅट इज द मेजर क्वेश्चन अँड वेअर अगेन ही हॅज स्पोकन अबाउट चायना की ग्लोबलायझेशन मुळात चायनासाठी किंवा अशा ज्या ऑटोक्रॅटिक रूल्स जे होते त्या कंट्रीजसाठी नसावं अशी सुरुवातीची धारणा असू शकते ज्या वेळेला ह्या ज्या सगळे स्ट्रक्चर्स बनत होते. पण नंतर कालांतराने आपल्याला बघायला मिळतो की ते लोक जे आहेत त्या ज्या सिस्टम्स आहेत किंवा हे जे देश आहेत हे देश त्याचा सगळ्यात मोठा व्हॉट डू यू से बेनिफिशरी आणि त्याचा जास्तीत जास्त आय मीन दे बीन more dependent on these particular things. To defend US interests, need to reverse global integration. I mean that is what he could be thinking, that आपल्याला हा जो इंटिग्रेशन जे आहे ग्लोबल इंटिग्रेशन जे आहे त्याला आपण रिव्हर्स करू शकतो का. आणि ते रिव्हर्स जर का केलं तर मग ह्या ज्या कंट्रीज आहेत ह्या कंट्रीजना त्यांना जे काही
बेनिफिट्स मिळत आहेत ग्लोबलायझेशनचे ते मिळतील का ह्या अनुषंगाने देखील आपल्याला याच्याकडे बघणं गरजेचं आहे. आणि ॲसेंडन्सी ऑफ लिबरल वर्ल्ड इज ओव्हर अँड अकॉर्डिंग टू हिम हे जे लिबरल वर्ल्ड आहे ते संपलेलं आहे. आणि आत्ताच्या घडीला आपण जर का बघितलं तर परत ती कटथ्रोट कॉम्पिटिशन जी आहे नेशन स्टेट्समध्ये ती परत सुरू झाली आहे. आणि कदाचित ते जेव्हा म्हणत होते विजयजी की युनायटेड नेशन्सचा जो रोल आहे एवढ्या 80 वर्षांमध्ये आपल्याला पहिल्यांदा असं बघायला मिळतं की अतिशय कमी आहे किंवा नेग्लिजिबल आहे, तर आपण त्या पर्टिक्युलर स्टेटला आलेलो आहोत का. मुळात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे म्हणजे ह्या सगळ्या याच्यामध्ये की एकीकडे आपण बघतो की चायनाला कंटेन करण्याच्या काही गोष्टी ज्या आहेत त्या सुरू आहेत. इथे काही नवीन म्हणजे आपल्या रिजनमध्ये जे क्वाडसारखे ज्या काही मल्टिलॅटरल अलायन्सेस आहेत त्या क्वाडमधून आपल्याला काय मिळणार आहे किंवा ज्या पद्धतीने चायनाला एका बाजूला ठेवून मग नंतर अमेरिकेसारख्या देशाचं क्वाडमध्ये काय अस्तित्व असणार आहे किंवा ते हा रिजन डॉमिनेट करतील का, एशिया पॅसिफिक इंडो पॅसिफिक रिजन जो आहे तो डॉमिनेट करतील का, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टींकडे मला असं वाटतं बघणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि आत्ताच ज्या सेक्रेटरी ऑफ स्टेटच्या ज्या काही मीटिंग्स झाल्या क्वाडबद्दल त्यांनी त्यामध्ये खूप क्लिअरली काही गोष्टी हिंट केलेल्या वेर दे आर टॉकिंग अबाउट वी स्ट्रॉंगली अपोज एनी युनिलॅटरल ॲक्शन्स दॅट सीक टू चेंज द स्टेटस को बाय फोर्स ऑर कोअर्शन. आय मीन विच बेसिकली आपण जर का ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर त्या हिंट करतायत काही देशांकडे. आणि त्याच्यामुळे अजूनही परत म्हणजे हा जो आयडियॉलॉजिकल डिफरन्स आय मीन ऑफकोर्स ही इज टॉकिंग अबाउट पोस्ट आयडियॉलॉजिकल एज वेअर आयडियॉलॉजीज डोंट मॅटर बट देन आर वी रिअली मूव्हिंग इन दॅट पर्टिक्युलर डायरेक्शन that we'll have to see. After his very powerful and very studied lecture, I think this particular thing should go to more and more people. Thank you very much. धन्यवाद. मी आयोजकांच्या वतीनं इथं आभार मानतो. सर्वप्रथम विजय कुंजीर सरांचे, पुण्याहून इथं आले आणि ही चर्चा खरं तर अजून कितीही खरं तर चालू शकेल आणि वेगवेगळ्या माध्यमातून ती चालू राहील. त्याला चालना देण्याचं काम त्यांच्या आजच्या भाषणानं केलेलं आहे. मृदुल निळे सरांचेही आभार मानतो. त्यांनी जे दोन मुख्यतः जे मुद्दे मांडले त्यासाठी, एकतर हा सगळा हे जे सिव्हिलायझेशन महान सभ्यतेचं एक अवडंबर माजवण्याचा जो प्रकार चाललेला आहे तो, आणि या वेगवेगळ्या मल्टिलॅटरल इन्स्टिट्यूशन्स करार त्यांच्यातली प्रासंगिकता काय आणि कोणाची असायला हवी आणि कोणाची नसायला हवी, म्हणजे UN ची असायला हवी, क्वाड वगैरेंसारख्यांबद्दल थोडं साशंकतेनं बघितलं जातं. हे दोन महत्त्वाचे मुद्दे त्यांनी माझ्या दृष्टीनं आपल्या सगळ्यांच्या निदर्शनास आणून दिले आणि एकंदरच आजच्या विषयाचा सारांश रूपानं समारोप केला. मृदुल निळे सरांचे आभार मानतो. ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालयाचे ज्यांच्या वास्तूमधल्या या सभागृहात हा कार्यक्रम झाला त्यांचे आभार मानतो. वी नीड यू सोसायटीशी संबंधित सर्व स्वयंसेवक, कर्मचारी, पदाधिकारी यांचे सगळ्यांच्या सततच्या परिश्रमाशिवाय आणि मेहनतीशिवाय असा कार्यक्रम व्याख्यानाचा काय किंवा अन्य जे कार्यक्रम होत असतात ते काही यशस्वीपणे पार पडू शकत नाहीत. त्याच्यामुळे त्यांचेही निस्संशय आभार मानणं आवश्यक आहे. त्यांचेही आभार मानतो. आणि आपण सगळेजण आलात आणि अशा वैचारिक विषयावरच्या व्याख्यानाला किती लोक येतील न येतील अशी एक धाकधूक कायमच असते, पण तरीही तुम्ही इथं आवर्जून उपस्थित राहिलात आणि पूर्ण चर्चा ऐकली, त्याच्यात सहभागी झालात, प्रश्नही विचारलेत. त्याच्यामुळे तुमचेही सगळ्यांचे मनःपूर्वक आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम इकडे समाप्त झाला असं जाहीर करतो. ते महत्त्वाचे आभार म्हणजे नचिकेतचे मानायचे आहेत की त्यांनी आयत्या वेळेला त्याच्यावर ज्या ज्या जबाबदाऱ्या टाकल्या त्या सगळ्या त्यांनी त्याला आधी माहिती नसताना पूर्ण यशस्वीपणे पार पाडल्या. त्यामुळं आपल्या सगळ्यांच्या वतीनं नचिकेतचे आभार आणि आपल्या सर्वांचाही आभार. ही आपल्या एक नवीन आपण सुरुवात केलेली आहे वैचारिक इंटरव्हेन्शनची. आपण पुढेही या पद्धतीने कार्यक्रम घेत राहू, असाच आपण त्याच्यामध्ये सहभाग देऊयात. धन्यवाद.